फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब तीन मीनार पैशाच्या झोलामध्ये फसली नार. एक कुतुब तीन मीनार पैशाच्या झोलामध्ये फसली नार. एक कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब तीन मीनार पैशाच्या झोलामध्ये फसली नार. एक कुतुब तीन मीनार पैशाच्या झोलामध्ये फसली नार. पैशाच्या मोहापायी डाव रचला, उंदीर बनून साला नाग डसला. पैशाच्या मोहापायी डाव रचला, उंदीर बनून साला नाग डसला. पाय ठेच लागली पडलो तोंड घशी, सांगू कशी व्यथा माझी मांडू तरी कशी. नाही कोणी वाली नाही कोणाचा आधार, नाही कोणी वाली नाही कोणाचा आधार. शिवाचा हा खुळखुळा जो तो वाजविणार. एक कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब 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 तीन मीनार. एक कुतुब तीन मीनार. छान आहे ना बंगला, धरसोडे घराण्याचा आहे. संस्थानिक आहे ते, पण फक्त नावाचे. हा कसला गोंधळ आहे. पुढे गेला. कुतुबचे शयन कक्ष. अरे प्रत्येक गोष्ट बोर्डवर का लिहिली आहे. अरे इथे एक म्हातारी राहते. ती म्हणजे दुसरी गजनीची औलादच आहे. काय सांगतो काय. अरे अरे ती म्हातारी, अरे म्हातारी आली रे. अरे बापरे म्हातारी आली. आता काय करायचं. कोण आहात रे तुम्ही. मी झुंझुनवाला सेठ. माझं ज्वेलरचं दुकान आहे. तुमच्या कुतुब ना. कोण कुतुब. तुमचा कुतुब पर ना तू. त्यांना माझ्याकडून 1,00,000 रुपये दिले आणि 1 वर्ष झालं तरी त्यांनी पैसे माझ्याकडूनच नाही. माझ्याकडून त्यांनी पैसे घेतले उधार. कुठले पैसे. पैसे मागितले तर फोन पण उचलत नाही. कसले पैसे. आणि कुठे भेटत पण नाही. त्याचा बाप. कोण बाप. तुमचा नातू. कोण नातू. तो आम्हाला मार्केट मध्ये भेटला. कोणाला भेटला? पैसे मागितले तर तो पळत सुटला. कसले पैसे. कुणाचे पैसे. राजाई घरात घुसता. निघा आधी इथं बाहेर. चला निघता की नाही. निघता की नाही आधी इथनं. मग खुश हुआ. दुश्मन भाग गए. अब तुम बाहर आ सकते हो. हे वामन धरसोडे उर्फ आप्पा धरसोडे, घराण्याचे मालक आणि कुतुबचे वडील.
अरे लक्ष कुठे तुझं? अरे तुझं हे काय बाप भरून देणार काय कपडे आता फाटलेले? साहेब चुकलं माझं कामावर साहेब. लक्ष ठेवून देऊ काय काना खाली कळतं का नाही तुला काय? मी तुला सांगितलं होतं ना व्यवस्थित काम करायचं. मी नक्की देतो साहेब. सॉरी काय sorry? चुकलं. यायला कुठून येतात का मला मी तुम्हाला पूर्ण पैसे देतो साहेब. मला समजून घ्या. पैसे देतो. हा अमर कुतुबचा पेइंग गेस्ट कम मित्र हिरो बनायला आला होता आणि कपडे पटावर लागला. प्रामाणिक आहे पण विचाराचं नशीबच फाटकर. आणि हा समर कुतुबचा दुसरा पेइंग गेस्ट. हा सुद्धा हिरो बनायला आला होता पण कही पे निगा है कही पे निशाना. आणि मग असल्यांची फळं गोड असतात ना. एक्सक्यूज मी. हॅलो, मी कुतुब धरसोडे. हॅलो. माझी आता एक बिझनेस मीटिंग आहे इथे. काही पाहुणे येणार आहेत त्यांच्यासमोर मी तुम्हाला फक्त हाय हॅलो करेन. इफ यू डोंट माइंड. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? हां हां. थँक्स. आहे मी इथेच बसलोय. हॅलो ड्रायव्हर, लॅपटॉप घेऊन ये. कुतुब. येस. माय सेल्फ दायगोडे. कसा आहे कुतुब? हा बरं आहे. काय आहे दिसत नाही मीटिंग चालले. चला आपलं काम करा चला. नमस्कार. तुम्ही यांना ओळखता? हा असतील. आपल्याला काय टाइम आणि पैसा महत्वाचा आहे. बोला. आमच्या कंपनीला तुमचं प्रपोजल आवडलेलं आहे आणि तुमच्यासोबत काम करणं म्हणजे आमच्या कंपनीचं प्रॉफिटच आहे. मी तुमच्याशी डील करायला तयार आहे. आपण लवकरच नवीन व्यवसाय सुरू करूया. ओके. हा. या. हा धरसोड्यांचा कुतुब. किती डॅशिंग दिसतो ना, पण एक नंबरचा झोलर आहे. म्हणजे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, पण स्वतःची टोपी स्वतःच्याच डोक्याला. सर थँक्यू मला मदत केल्याबद्दल. आणि सॉरी मी तुम्हाला उलट बोलल्याबद्दल. थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे. चला चला चला. ड्रायव्हर. हो साहेब माझा मोबाईल द्या. माझा पण द्या. हे घ्या. हे तुमचे. बाय. ओके. साहेब माझा मोबाईल. हा तुमचा मोबाईल. हा तुमच्या मालकाचा लॅपटॉप. साहेब भाड्याचं काय? चल सोड मग देतो तुला. कितने आदमी थे? हा एकच पण जाम झोल करतो. तुम्हें क्या लगा गब्बर खुश होगा? तुम्हें शाबाशी देगा? घबरे. ए चल 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 चल. अरे मेरे कोण आहे तुम्ही? अगं मी कुतुब. कुतुब. मी अमर. अगं बाई विसरलेच मी. काय आजी आप्पा कुठे आहेत? आ कोण आपा? आप्पा. नाही वर नाही इकडे या. चल. या. बोला काय काम आहे? माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. मला अजिबात वेळ नाहीये. बस इकडे. काय? नाही त्या मारवाड्याकडे बिछवा घाण ठेवून पैसा उधळून झाला असेल नाही? अरे कधीतरी सामान्य माणसासारखा वाघ. अरे आपण संस्थानिक आहोत हे विसरू नकोस. हे बघा फादर मला पूर्ण जाणीव आहे आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं की त्याच गोष्टीवर चर्चा कशाला करताय? काय का आजी? धर्मशाळा आहे काही? हो धर्मेंद्र जरा थांबा. हे बघा माझं मोठं स्वप्न आहे. धर्मेंद्र व्हायचं नाही हो बिल्डर व्हायचं आणि त्यासाठी सगळं चाललंय ना. त्यासाठी लोकांना फसवून त्यांना खोटी आश्वासनं देऊन बिल्डर होता येत नाही. अरे तू चांगला सिव्हिल इंजिनियर आहेस काय ग? धर्मशाळा आहे काही? जगमाराने तुला विचारलं
अरे त्यासाठी मोठ्या बिल्डरच्या हाताखाली वर्षभर काम कर. वा, तुम्ही हा विचार मांडून सिद्ध केलं की तुम्ही पण टिपिकल माइंडेड आहात. हे बघा फादर, मी कमी वेळात जास्त पैसे कमवून दाखवतो आणि मोठा बिल्डर होऊन दाखवतो. हा. म्हणजे तू बदलणार नाहीस. हॅलो, चर्चा करायची आहे ना, बोल ना बोल ना. अहो चर्चा नाही, फोन करतोय मोठ्या माणसाला. हा हॅलो, हे, हा बोल. ऐक, कसली जबाबदारी नाही ना म्हणून असं वागतो. लग्न करून द्या त्याचं. काय धर्मशाळा आहे? आपण हा, मी भाविक जमादार. बसा. काय घेणार? नाही प्लीज, ज्या कामासाठी आलोय त्या कामाबद्दल बोलूया. हा, या शहरामध्ये माझी स्वतःची 1 एकर जागा आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी एन ए प्लॉट आहे आणि हायवे टच. किंमत फक्त 2 कोटी. यात आपला काय फायदा? फायदा भरपूर. हे बघ, तू ती जागा विकत घ्यायची, एक प्रपोजल हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधायचं, बुकिंग सुरू करायची आणि ती जागा बँकेकडे गहाण ठेवायची. बँक लोन देतं, बांधकाम सुरू करायचं. हा, पण 2 कोटी कसे मॅनेज करायचे? नाही, हे बघ, 2 कोटी मॅनेज कसे करायचे तुझं तू ठरव. बघ, सौदा ताबडतोब करून टाकू, नाही तर मी दुसरीकडे जातो. नाही, जमिनीचे पेपर्स आहेत ना. घे, बघ बघ, ओरिजिनल आहे का? नाही, भाविक जमादार म्हणतात मला. पेपर्स तर खरे खरे म्हणजे खरेच आहेत. जागा माझी आहे स्वतःची. नाहीये, पाहिजे तर तू तुझ्या वकिलांना दाखवू शकतोस. नाही हो, काय आहे, मला कुठल्याही परिस्थितीत मोठा बिल्डर बनायचं. पण हा सौदा जरा रिस्की वाटतोय. कुतुबाई, कुठचाही धंदा म्हटलं ना तर रिस्क घ्यावीच लागते. तुला एक गोष्ट सांगतो, एका श्रीमंत बिल्डरची जेव्हा बिल्डर्स लाईन सुरू झाली ना तेव्हा तो कफल्लक होता आणि त्याच्याकडे एक फियाट कार होती. त्या काळात गाडी बुक करून हातात मिळायला 2 ते 3 वर्ष लागत असे. मग याने शक्कल लढवली. आपली स्वतःची नवी कोरी करकरीत गाडी विकायची आहे अशी पेपरात जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून रोज 2 ते 4 लोक त्याच्या घरी येत असे. ती गाडी बुक करीत असे, त्याला 10,000 रुपये ऍडव्हान्स देत असे. पण ही गाडी आपल्या नावावर नाहीये, आपल्या मुलाच्या नावावर आहे आणि मुलगा इथे नसतो तर तो अमेरिकेत असतो असं खोटं सांगत असे. आणि जवळजवळ 50 ते 60 लोकांकडून टोकन घेऊन त्या पैशात त्यांनी जमीन विकत घेतली आणि तिथे प्रपोजल कन्स्ट्रक्शनचा बोर्ड लावला आणि बुकिंग घ्यायला सुरुवात केली. आणि मग वर्षभरानंतर गाडी बुक करणारे लोक त्याला विचारायला लागली, अहो तुमचा मुलगा येणार कधी? तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्यांना की माझं आणि माझ्या मुलामध्ये प्रचंड भांडणं झालेत, पुढच्या 10 वर्षात तो काही इंडियात येणार नाही. हे ऐकून लोक चिडायच्या आत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. म्हटलं मला माफ करा, मी तुमचे पैसे परत देऊन टाकतो. बरं, लोकांनी त्याला माफही केलं मोठ्या मनाने. आपले पैसे परत घेतले, आपापली बुकिंग कॅन्सल केली. पण आज तो एक मोठा बिल्डर झालाय, कळलं? अरे या शहरात आज कितीतरी कॉम्प्लेक्स त्याच्या नावावर आहेत. आणि आजही त्याची ती गाडी त्याच्या बंगल्याच्या बाहेर दिमाखात उभी आहे. अरे हो कुतुब, तू बरोबर बोलतोयस. पण त्या बिल्डरला तो झोल त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे करावा लागला. तुला पहिलं जमीन विकत घेण्यासाठी 2 कोटीचा झोल करावा लागणार. मग नंतर त्या जमिनीवर मोठा कॉम्प्लेक्स उभा करण्यासाठी आणखीन एक झोल करावा लागणार. बरोबर बरोबर. अरे पण तुला झोल करायची काय गरज आहे? तुझ्याकडे खजिना आहे, खजिना. अरे कसला खजिना? ती म्हातारी माहिती आहे ना, आमची आजी. अरे तिला काय विचारलं तर ती सांगते रे, पण खजिन्याबद्दल काय विचारलं ना तर नेमकी विसरते. बर, तिला 8वी पर्यंत मी 102 वयाचा व्हायचो, त्याचं काय? नाही, काहीतरी केलं पाहिजे. त्या बिल्डर सारखा काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तुला काय वाटतंय? आहे ना? काय रे, तुला काय वाटतंय? ए काय रे? ए अरे हा गेला, मला वाटतं ऐकतोय. ए चल चल झोपायला चल 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 चल. नाही झेपत कशाला पितो? चल 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 चल. लय शान आहे. सावकाश सावकाश. हा चल, चला झोपा झोपा. चल झोप शांतपणे. हा चल. ए मोनी, मोनी, आय एम सॉरी मोनी. अरे काय होते? काय मोनी, आय लव्ह यू मोनी.
मला माहितीये चूक माझीच होती, पण त्याचं कारणच असं होतं. मीच ब्रेकअप केला. मी पडलो असा गरीब, तू श्रीमंत. तुझा तो बाप आहे ना, बाप चावरे. बघ बघ, मी एक दिवस मोठा माणूस त्याच्या समोर होऊन दाखवणार. हा, झोपा झोपा, चला चला. काय नाव घेतोय चावरे, जामच चावायला लागलाय. चल झोप झोप. मोनी असा का रे तो लगेच लुडकला? काय रे, काय करतोयस? काय काय आयटम इटम बघतोयस की काय? हा, साला आयटम नाही ती, हा. माझी प्रियसी आहे. ही तुझी प्रियसी आहे? आहे नाही रे, होती. नाही, मी नाही समजलो. 4 वर्षापूर्वी आमचं प्रेम जुळलं. आम्ही एकमेकांमध्ये खूप गुंतलो गेलो होतो रे. पण नंतर मला कळलं ती श्रीमंत बापाची मुलगी आहे. आम्हा पैसा आहे तिच्याकडे. पण मला असं कुठेतरी वाटलं रे की आमचं रिलेशन नाही जमणार. माझ्या स्वतःच्या मनाचा होकार नसताना सुद्धा मी आमच्या प्रेमाचा ब्रेकअप केला. खूप वाईट वाटलं. कमाल आहे यार. बघ कुतुब, श्रीमंत घरची मुलगी दिसते. तुला नाही पेलवणार. अरे पेलवायला मी काय मल्ल आहे का? हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. अरे तुम्ही हार्ड वर्कर आहात आणि मी स्मार्ट वर्कर आहे. बरं ठीक आहे, आता किती तास ड्युटी करायची? नाही म्हणजे बघ, मी आज फ्री आहे म्हणून ठीक आहे. उद्या जर बिझी झालो ना तर आमच्यासारखे फुकटे तुला कुठे मिळणार? देव जाणे. उद्याचं उद्या बघू रे, परवाची कोणाला परवा आहे. आजच्या दिवसात जगणारा माणूस आहे मी. चल आता कोर्टिस्टनी जास्त बडबडत बसायचं नाही. आता मेन हिरोला मेन काम करू द्या. हाय छायला इतके दिवस नजरेने चॅटिंग करतोय, आज तोंडाने चॅटिंग करून येतो. चल उभा राहा नोकरासारखा. अरे म्हणजे मी उन्हात उभं राहायचं? सॅक्रिफाईस यार, सॅक्रिफाईस. मी नाही काय तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करत? म्हणजे तुम्ही मला कधी भाडं दिलंय का? नाही. बरं, ही गोष्ट मी कधी आपण कळू दिली का? नाही. सॅक्रिफाईस यार, घे पकड. आईला भाडा देत नाही म्हणून काय काय करावं लागतं? हे माझे आजोबा. असं का? कुतुब धरसोडे. अच्छा, आणि त्या कोण? ही बायको माझी. मग अशा लांब का? फ्रेम मध्ये मावत नाही. अहो मग जवळ करा. आमचं जमत नाही, भांडणं होतं. या या, बसा ना. हो बसा, हो, बसा. बसतो बसतो. आलात? जास्त गडबड करू नका. घ्या ना, सरबत घ्या ना. हो. धर्मेंद्र, घ्या घ्या, सरबत घ्या. घ्या घ्या. अरे मुलीला द्या. आणखीन एक ओळख करून द्यायची राहिली. ही माझी आजी. अरे बापरे, म्हणजे यांचं वय किती? फार नाही, 102. अरे वा, आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्हाला अशी आजी बघायला मिळाली. नमस्कार करतो हा आजी. आशीर्वाद आशीर्वाद मागतात, आशीर्वाद. बरं बरं, सौभाग्यवती बाबा. वाक मिले, वाक वाक जरा. नाही तसं आमच्याकडे शेतातून येणारं सगळं धान्य असतं, फक्त मिठाला आणि तेलालाच वाण्याकडे जावं लागतं. अरे वा,
आणि घरचंच दूध दुभतं असल्यामुळे आमच्या तब्येती अगदी ठणठणीत आहे हो. हो अगदी 50 एकर जमीन आहे आणि विहिरी अगदी 12 महिने पाणी असतं. अरे वा, म्हणजे सदन शेतकरी म्हणायचे तुम्ही. हो. बरं आता मुद्द्याचं बोलूया. मुलीचं शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएट आहे हो. आणि स्वयंपाक, घरकाम, भरतकाम, शिवणकाम अगदी माझ्यासारखी तरबेज आहे बरं का. मुलगा दिसत नाही, तो काय करतो, कुठे गेलाय? आता होत आहे तिकडे. तेवढ्यात अर्जंट फोन आला म्हणून ताबडतोब गेला. पण तुम्हाला सांगतो ना, माझा मुलगा आहे ना, तो माझ्या आजोबांसारखा दिसतो. हो. मी वामन धरसोडे. हाय, मी कुमार अमर धरसोडे. हाय, हाय, मी सोनी हवरे. हा तसं मी पण हावरा आहे. ह्या कोल्ड्रिंक सर. ओ, घेणार सॉफ्ट ड्रिंक घेणार? ते मीच मागवलंय. हो 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 हो. ए येऊ. कुत्रा आणलाय का? नाही नाही, माझा मित्र आहे. हे माझा ओ. नोकर आहे. 7-8 नोकर आहेत घरात. ए जा रे, सिगरेट घेऊ रे. शी, तू सिगरेट ओढतोस? हे मी त्याला म्हटलं घेऊन ये, तो बराच वेळ बसला होता. म्हटलं जा घेऊन ये, जा एन्जॉय कर. बाय द वे, तू किडनॅपर आहेस का? म्हणजे मग रोज असं माझा पाठलाग का करतोस? हा, ते मला तुमच्याशी फ्रेंडशिप करायची. पण मी अनोळखी माणसांची फ्रेंडशिप नाही करत. नाही, ओळख वाढावी, ओळख व्हावी म्हणूनच तर मी इथे आलोय. पण मी तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. बरोबर बोललात तुम्ही. काय पहिल्यांदा कोणालाच अनोळखी माणसामध्ये इंटरेस्ट नसतो, पण तो माणूस जर ओळखीचा झाला तर मग हळूहळू आपसुकच इंटरेस्टिंग वाटू लागतो. हे माझं स्वतःच पर्सनल मत आहे. अरे पण हा, पण नंतर आता ऐका मी काय सांगतो ते. मी अमर धरसोडे, सिंगल आहे, शिवाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी, संस्थानिक आहे. 300 वर्षापूर्वींचा आमचा वाड आहे, तेच आमचं घर आहे. घरात आम्ही 3 जण असतो, मी, माझे वडील आणि पणजी. आणि सरळ साधं जीवन जगणं पसंत करतो मी. आणि मी ना एवढी स्वप्न पाहतो. फार छान बोलतोस तू. हा, कदाचित ह्या लकबीमुळेच मी पटकन इंटरेस्टिंग वाटू लागतो लोकांना, ओळखीचा वाटू लागतो. बाय द वे, तुम्ही काय करता? मी मॉडेलिंग करते. हा, ते तर दिसते. मी रिसेंटलीच एक साबणाची जाहिरात केली आहे, पाहिली असेलच ना? हा, ती पाहूनच तर मी वेडा झालो. सो हॉट. आणि काय चार्मिंग दिसतेस ऍड मध्ये. हा, दिसतंय म्हणजे काय आहेच. तेच तर मला म्हणायचंय, तू एकदम सेल नंबर काय तुझा? 982000. नाही, माझा सेल नंबर आहे 9897 006162. तुमचा नंबर फिट करून ठेवलाय. मुलगा आला की वेळ बघून तुम्हाला भेटतो. नाही, पण मुलाला एकदा बघितलं असतं तर बरं झालं असतं. हो. नाहीतर काय. आता एवढ्या लांबून आम्ही आलो आणि प्रवासाची दगदग झेपत नाही ना. त्यातल्या त्यात मला सुद्धा केवढी तयारी करावी लागते नाही. हो ना. नाही, काय की आबोलीने कुतुबला बघितलं असतं, कुतुबने आबोलीला बघितलं असतं. त्यांची पसंती नापसंती कळली असती, म्हणजे आपल्याला निर्णय घ्यायला बरं झालं असतं ना. मला कुठे कडमडलाय कोण असतं? काय म्हणालात का? नाही, म्हणजे काय, एकुलता एक ना, लाडात वाढलेला, पण अगदी सरळ मुलगा आहे हो, स्वच्छ मनाचा. खरं म्हणजे आता वेळ झाली यायची, पण काय वाटेत मित्रमंडळी भेटले असतील. काय मित्रांचा घोटाळा खूप त्याचा. काय करतो मुलगा आपला? साधारण म्हणजे बरंच काय करतो. खूप म्हणजे इतका करतो की त्याला आवरणं मुश्किल आहे. आप्पासाहेब यांना असं विचारायचंय की मुलगा नोकरी करतो ना? नोकरी? हा. अहो, संस्थानिक आम्ही. मी सुद्धा कधी नोकरी नाही केली. अगदी शेवटी कोळशाचा व्यापार केला, पण अंगाला रंग लागला ते तेवढं प्रॉफिट आमचं. त्याचं काय, 3-4 भाडोदरी आहे, 2-4 चाळी आहे, त्यातनं सगळं आम्हाला मिळतं. आणि आम्हाला तिघांना खूप होतं. त्या 4था जरी आला तरी आम्हाला काही अडचण नाही. ते नाव काय हिचं? अबोली. हो. नावाप्रमाणेच अबोल आहे. आणि ही किती बडबडी. किती वेळ झाला काय बोललीच नाही. हिला बोलता येतं ना? बोलूच नको. अरे नाही, नंबर तर मिळाला असता पूर्ण. अरे 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 अरे, असं काय,
तुला काल बोललो नाही का आपल्याकडे पाहुणे यायचे आहेत. नेमका तुला तो अर्जंट फोन आला, तू गेलास. अरे पटकन यायचं नाही का? येणार होतो पटकन, पण पार्टीच सोडायला तयार नव्हती. आणि हा काय पार्टीला सोडायला तयार नव्हता? आय मीन पार्टी याला सोडायला तयार नव्हता. पार्टी होतीच तशी सॉलिड. सामान सामान म्हणजे पार्टी म्हटलं की सामान सामान सुमान होतं ना, आता पार्टी म्हटल्यावर. बरं तुझी ओळख करून देतो. हे जामनगरचे कवटे साहेब. बरं, नमस्कार साहेब. नमस्कार. त्या त्यांच्या मिसेस. हो का? नमस्कार. आणि ही त्यांची मुलगी. नमस्कार. आहे आतमध्ये आहे. आपण माझी का ओळख करून देत आहे? अरे तुझं लग्न जमवतोय. तरी तुला म्हणत होतो लग्न तू कशाला जमवतो? आप्पा आहेत ना. तुझं काम संपलंय, जा. आमच्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालायचं नाही, जा. अरे नाही थांब थांब थांब, मी तुझी पण ओळख करून देतो. हा समर मेकअप मन आहे, मराठी सिरियल करतो. अंदाज आला असेल तुम्हाला. आप्पासाहेब, आम्हाला तुमचा मुलगा आवडला. अरे वा, मग वाट कसली बघताय? मुहूर्त शोधा. चला चला, येतो आम्ही. आता वरच्यावर यायलाच लागेल. येतो आम्ही. गुणी ग माझं बाळ ते उल्लू लुल्लू लुल्लू. जाताय ना फ्रेम मध्ये? एक्सक्यूज मी, मला मदत करू शकाल? हॅलो, मला लिफ्ट हवी आहे, मिळेल? येस, व्हाय नॉट. काय गाडी बंद पडली? हो. सुरू होत नाहीये? हो ना. आणि एका ठिकाणी अर्जंट पोहोचायचं. अगदी बरोबर. दुसरा कुठला सोर्स नसल्यामुळे तुम्ही लिफ्ट मागताय. हो. आणि तुम्हाला असं वाटतं की मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकेन? हो. अरे मग या ना, मग प्लीज या या या, प्लीज या, प्लीज या. थँक्यू. नमस्कार. या. कोण? हो, तुम्ही कोण? हो, चला उतरा. कोण? बघा ना. यांनाच तर लिफ्ट हवी होती. हा. काय? अहो, मला वाटलं. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होते, पण तुम्ही तुमचं बोलणं थांबवतच नव्हतात ना. आणि मलाही ते योग्य नाही वाटलं. का? कारण तुम्ही फार छान बोलता. थँक्स. थँक्स. खरं तर थँक्स मला तुम्हाला म्हणायला हवं. नाही म्हणजे माझ्याकडे सुद्धा गाडी आहे, पण मला वेगळ्या रूटने जायचंय ना. आणि माणुसकीच्या नात्याने मी यांना मदत करत होते, पण ती तुमच्यामुळे पूर्ण झाली बरं. म्हणून थँक्स. थँक्यू सो मच. ओके देन, बाय. बाय. अहो चला ना, निघूया ना आपण. हो, निघूया ना. माणुसकीच्या नात्याने निघायलाच हवं. हे काय? अमर समर, ताबडतोब 2 स्टूल घेऊन या. कशाला आप्पा? आज दोघांना फासावर लटकावायचं आहे. अमर, मला वाटतं आपण 2 वर्षाचं भाडं नाही दिलं ते आपण कळलंय. अरे मग आता काय करायचं? आप्पा 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 कशाला आमच्या जीवर उठताय? नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही 2 वर्षाचं भाडं नाही दिलं. काम मिळालं की लगेच जाऊन टाकू. आप्पा, आमच्या दया करा आप्पा. आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखेच आहोत ना. आप्पा. अरे काय मीटिंग चालली? अरे हे काय? अरे आम्हाला असं वाटतं ना, आम्ही 2 वर्षाचं भाडं नाही भरलं ना, त्यासाठी आप्पा आम्हाला दोघांना लटकवणार आहेत. हो, नाही बरोबर आहे. मग भाडं भरा ना. भाडं बिडं काय भरत नाही आप्पा. बरोबर आहे, लटकवा, दोघांना लटकवा इथे. अरे स्टूल घेऊन या. आप्पा मी काय म्हणतो, अजूनही विचार करा. सांगतो काय ते, आधी स्टूल घेऊन या. जा ना पटकन, जा घेऊन या पटकन, जा. चल आप्पा, बरोबर आहे. भाडं देत नाहीत. आले आले, चला उभे राहा. चला 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 चला. थांबा, आप्पांना थुकायचंय. नाही, 5 मिनिटं बोलायचंय. पणजीला आणा. पणजीला आणा. झाली 5 मिनिटं. पणजीला आणा. पणजी कशाला? आप्पा पणजीला हे सगळं नाही बघवणार. तिची काळजी करू नका. अरे ती खंबीर आहे. अरे आमच्या पणजोबाने तिच्या समोर अनेक शत्रूंची शिर धडा वेगळी केली आहेत. है ना आप्पा? मी आणतो पणजीला. पणजी आप्पा आप्पा तिकडे पॅकेट आहे माझं. आप्पा फास्ट बरोबर आहे की नाही ट्रायल घेतलं की नाही? आता ट्रायल नाही, आता फायनल. पणजी आप्पा, पणजी पणजी
आज तुझ्या समोर 2 मच्छर मारणार आहेत. काय कासव छाप अगरबत्ती लावून फक्त 2च मच्छर मारणार? आप्पा काय आहेस ना? तिला हात द्याने स्टुलावर चढवा. मी अमर. मी समर. मी पणजी. ती स्टुल. स्टुलावर चढायचंय ना, मग चढते ना मी. अरे माझ्या तरुणपणी मी एकटीच घोड्यावर बसायची. जरा हात दे. धर रे. खांदा दे. आम्ही याला खांदा द्यायला तयार होतो. तुम्ही दोघं फासोर. अहो काय झालं काय? काय एवढी मोठी चूक झाली आमची? आबोलीची लग्न करणार आहेस की नाही? नाही म्हटलं तर लाव. हे बघा आप्पा, तुम्ही ना सरळ सरळ ब्लॅकमेलिंग करता. हे बघा, आत्महत्या करणं हा सामाजिक गुन्हा आहे. आज जेवायला काय केलंय? हे मला विचारतो नाही सांगतो. हा, लग्न करणार आहेस की नाही? अरे कुतूब असं काय करतोस? जन्मतात आहेत तुझे. अरे आई नसताना तळ हाताळील फोडाप्रमाणे जपले तुला. त्यांची ऋण फेडायला नको का तुला? काय अप्पा? आणि पणजीकडून तुला खजिन्याची माहिती मिळणार आहे. तिला वाचवण्यासाठी हो मन. अरे मला त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जर लग्न केलं तर लटकेन ना. आणि जर नाही केलंच इथे आम्ही दोघंही लटकू. तेव्हा मला माफ कर रे. आमचं रिझर्वेशन नसताना सुद्धा आम्ही गाडीत चढलो. काय करणार? हा एक कार्ड आहे ना, आमच्या मनासारखं वागत नाहीये आणि ऐकत सुद्धा नाही. म्हणून आम्ही चालती गाडी पकडली आहे. आता एक काम कर, माझ्यासाठी एक कॉट आणि हिच्यासाठी एक घोडा बुक कर. आम्ही येतो ताबडतोब. लाजवंती डोळा नको मारूस. येतो तुझ्याजवळ. आम्ही जातो आमच्या गावा. लाव लाव लाव. आम्ही जातो आमच्या गावा. मी तयार आहे लग्नाला. काय सांगतो? हा, पण एका अटीवर. काय? जोपर्यंत माझं स्वतःचं ऑफिस होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. अरे चालेल, चल लाव. कोण आहे? अरे तिथे कोण आहे? त्याला कळत नाही का शूटिंग चालू आहे म्हणून? त्याला बाहेर पाठवा बघू. प्रोडक्शन. सॉरी सॉरी कोणी नाहीये का इथे? सॉरी ते मला सॉरी सॉरी भाऊ सॉरी सॉरी मला वाटलं ते सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही जावा प्लीज. प्लीज प्लीज. सॉरी सॉरी. डायरेक्टर साहेब सॉरी 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 सॉरी. अरे यार कुतुब यार, तू इथे कशाला आलास? दिसत नाही शूटिंग चालू आहे. आणि तुला आत्ताच सांगतोय, इथे पैसे मागायला आला असशील ना तर माझ्याकडे एकही पैसा नाही. अरे ह्या शूटिंग मधून एकही पैसा मिळाला नाही मला. अरे तसं नाही रे, मी सहज चाललो होतो, मग कळलं चायला एका मुलीला 2 जण छळतायत. एक तर आपल्या शहरात किडनॅपिंगचे प्रकार किती वाढलेत माहितीये ना, म्हणून मध्ये पडलो. मग कळलं शूटिंग चालले. नशीब आमचं की आमच्या डिरेक्टरला माहित नाही तू माझा मित्र असते, नाही तर माझी चांगलीच. काय रे, हिरोईन कोण आहे? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हिला. अरे हातावर मोजण्यात पण पिक्चर नाही केले तिने. एवढी फेमस नाही रे ती. मुळात तिच्या वडिलांना तिने सिनेमात काम केलं अजिबात आवडत नाही. हो. काही नाव काय? मोनी. नाही तिचं नाही, तिच्या वडिलांचं. भुजंगराव चावरे. अच्छा. चावरे. मोनी चावरे. का रे, काय झालं? नाही काय नाही काय. तिचे वडील करतात काय? गँगस्टर आहेत ते. अच्छा तेव्हाच. काय? नाही तेव्हाच काळा पैसा पिक्चर मध्ये टाकतोय. अच्छा असं काय? तू जरा याच्याशी गप्पा मार, मी तिच्याशी गप्पा मारतो. हसतोस काय? चायला चल. हॅलो. हॅलो. मी समर. समर धरसोडे. ह्या आधी आपण भेटलोय, आठवते का तुम्हाला? हा तेच म्हणलं मी. बसू मी इथे? बेस्ट बेस्ट. काय त्यावेळेस पण माझा मस्त पचका केला होता तुम्ही. आता पण मस्त पचका झालाय. बाय द वे, ऍक्टिंग सॉलिड करतेस तू? ओ आय एम सॉरी, डायरेक्ट अरे करतोय मी. इट्स ओके इट्स ओके. ऍक्च्युली माझ्या बाबांना आवडत नाही मी सिनेमात काम केलेलं. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एका समाजसेविकेच्या मुलीने सिनेमात काम केलेलं योग्य दिसत नाही ना. समाजसेवक काय? पंख पसरून झेप घेण्याआधीच त्यांनी तुझे पंख छाटलेत. अरे सिनेमाच्या पडद्यावर झळकणारी तू एक शुक्राची चांदणी आहेस. हे त्यांना कळलेलं दिसत नाहीये. काय म्हणावं त्या करंट्याला.
म्हणजे वडिलांना म्हणत नाही मी, नशिबाला. काय म्हणावं त्या करंट्याला, म्हणजे नशिबाला. अरे हिरोईन मध्ये जे मटेरियल लागतं ते सगळं मटेरियल तुझ्याकडे आहे. ते म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. दुसरं काय. बाय द वे तुम्ही काय करता? झोल. झोल नावाची एक मोठी कंपनी आहे. जहाज आहे, मोठं जहाज, त्यावर असतो मी. मरीन इंजिनियर आहे. पण कंटाळा आलाय त्या नोकरीचा. काय त्या नोकरीत काही तथ्य नाही, राम नाहीये. म्हणून मी नोकरी आता सोडून देणार आहे. मोठा बिझनेस करणार आहे. बघू आता तुझ्या आप्पा देव बाप्पा कशी साथ देत आहेत ते. मॅडम शॉट रेडी आहे. येस. आणि नारी झाल्या भारी जिला तिला होई घाई घाई घाई. सावरू कुणा कुणाला पंचायत होई. नारी झाल्या भारी जिला तिला होई घाई. सावरू कुणा कुणाला पंचायत होई. कोळीच्या जाळ्यात अडकलो खोलवर, रुतलो कधी कळे ना कुणाच खबर. सापडे ना वाट घेऊ कसा मी माघार. सापडे ना वाट घेऊ कसा मी माघार. सुखाचे जीवन कोणी देईना उधार. एक कुतुब 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 तीन मिनार. डॅड तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला खाली शोधतेय. अगं बिझनेस संबंधात एक फोन होता. हल्ली तुम्हाला ना बिझनेसच दिसतो डॅड. तुमच्या आजूबाजूला तुमची माणसं आहेत ना, काय हवंय नको हे कोण बघणार डॅड? हे बेटा, अगं हे सगळं वैभव तुझंच आहे. तू फक्त ऑर्डर कर, काय हवं नको ते सांग, लगेच हजर होईल. फक्त एक गोष्ट सोडून. कोणती? माझा लाईफ पार्टनर. अगं तो तुझ्या पसंतीचाच असेल. हां, ती गाडी कोणाची? माझी पसंत आली भेटायला. हो चल. ओके. पप्पा हा अमर. नमस्कार. हॅलो. मी पोपट हावरे. हाय हाय. हाय. या या. चला ना. हा चला या. या या ये ना. या बसा. हां, सोनीच्या म्हणण्यानुसार तुमचं घरानं संस्थानिकाचं. हा, संस्थानिक म्हणल्यावर चिक्कार पैसा असेल नाही? हो हो. नाही म्हणजे संस्थानिक होतो. म्हणजे काय, आम्ही 3 भाऊ वारसदार. घरी माझे वडील असतात आणि आमची पणजी. पणजी माझी. बिझनेस काय करता? मी बिझनेस म्हणजे खरं तर मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होतो. हा, पण त्यात काय मजा नाही हो, काय राम नाही, म्हणून मी सोडून दिलं ते काम. आता मी बिझनेस मध्ये उतरतोय. चाललंय म्हणजे विचार चाललाय डोक्यात. मला एकदम असा मोठा बिल्डर व्हायचंय आणि रिअल इस्टेट मध्ये उतरायचंय. एकदा का मी मोठा बिल्डर झालो ना, की नवीन येणाऱ्या मुलांना मी प्रोत्साहन देणार आहे. त्यांना पैसे कमी पडत असतील बिझनेसला, मी माझ्याकडचे देणार. पाहिलं डॅड, मी बोलले होते ना, कुतुब मिनार एवढी स्वप्न आहे त्याची. आणि किती समजदार आहे तो. पाहिलं? अगं अमर पहिल्यांदाच आलाय, त्याला काही चहा पाणी विचारणार का नाही? हो. विठ्ठल काका. अगं नोकराला कशाला, तुझ्या आजचा चहा नाश्ता करून दे जा. आणते. हा कसं जमलं? काय
सोनीचं तुमचं हा जमलं म्हणजे जमायचं तसं जमलं. मनापासून करता की वरचेवर करता? काय प्रेम? हा हो तर वरचे बाबा हे मनापासून, इथून मनापासून प्रेम करतोय मी. ते मी तुम्हाला यासाठी विचारतोय, माझ्या मुलीच्या डोक्यावर मॉडेलचं खूळ बसलंय. मी माझ्या मुलीचे अर्धनग्न फोटो बघू शकत नाही. तिनं लवकरात लवकर लग्न करावं आणि सुखी संसार करावा, हीच माझी इच्छा आहे. हा माझी पण प्रामाणिक इच्छा आहे की जोपर्यंत मी मोठा बिल्डर होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. आणि त्यासाठी मला 2 कोटी हवेत. असं 1 कोटी मी तुझ्या बिझनेससाठी देतो आणि 1 कोटी माझ्या मुलीच्या डोक्यातलं खूळ काढल्यानंतर. हा आता रिअल इस्टेटमध्ये मंदी नसतेच. तुम्ही लवकरात लवकर सेटल व्हाल अशी आशा बाळगतो. चहा रेडी. अरे वा, इतक्या लवकर? हो, अवन मध्ये 2 मिनिटात रेडी. वा. हॅलो हॅलो. हा समर. हा बोल. कुठपर्यंत पोहोचलास? अरे मी नेहमी तुझ्या आजूबाजूला असतो. काय रे मस्करी करतोयस तू? जरा उजवीकडे बघ. आलास? हा. मी पप्पांना आवाज देते. प्लीज. पप्पा. आलो बेटा. साहेब. पप्पा हा समर. समर आणि हे माझे पप्पा. हॅलो. अरे बाप. बसा. हो तर पप्पा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मरीन इंजिनियर माझा मित्र समर धरसोडे मरीन इंजिनियर आहे. तर समर धरसोडे, तुमची थोडक्यात माहिती द्या. माझे पणजोबा नवाबातील सरदार होते. अच्छा. नंतर आमची संस्था विलीन झाली. पणजोबांची जहांगीर गेली. आता शहरात छोटीशी प्रॉपर्टी आहे. धरसोडे घराण्याचे 3 वारसे. एक आमचे मोठे बंधू कुतुब, नंतर माझ्यापेक्षा मोठे अमर, मी अकबर, समर मरतोय समर धरसोडे. आता आमचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी तुमच्या मुलीचा हात केव्हाच धरलाय म्हणा. असं आहे तर. म्हणजे आमच्या मुलीने तुम्हाला जोडीदार म्हणून निवडलाय. आनंद. मी आधीच बोललो होतो तिला, तिची इच्छा ती माझी इच्छा. नाही पण काय मोनीचे सप्पा आप्पा काय, जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. हो हो. नाही म्हणजे काय पप्पा, समरला नवीन व्यवसाय करण्यासाठी जमीन विकत घ्यायची आहे. समर बोल ना तू. नाही तू बरोबर बोलतेस. बोल ना. बोल बोल. काय आप्पा पप्पा, मी जमीन विकत घेतोय ती 2 कोटीला आहे. 1 कोटी आहेत माझ्याजवळ. तुम्ही जर मला 1 कोटी दिलात तर ती जमीन माझ्या नावावर होईल आणि तिथे मोठा कॉम्प्लेक्स झाला तर मग मी पैसे देईन तुम्हाला. म्हणजे येत्या 2-3 वर्षामध्ये माझे पैसे परत करणार. सर्टनली. ओके. करेक्ट. येस येस. म्हणजे काय प्रश्नच नाही. दिले. अहो माझ्या मुलीच्या आनंदासाठी 1 कोटी दिले. बेटा मोनी, आम्हाला जरा खाजगीत बोलायचंय. या. ठीक आहे. या 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 या. ऑल द बेस्ट. थांब ना जरा. प्लीज मोनी. ऑल द बेस्ट. तर समर धरसोडे, हा सर, आडनावाप्रमाणे वागलात तर गाठ माझ्याशी आहे. नाही बरोबर आहे, पण ह्या आडनावाला मीच जबाबदार नाही ना. अहो 1 कोटी काय मागितले असते तर आणखीन दिले असते. काय बोलताय? फक्त काय माझी सुद्धा एक अट आहे. काय? ही माझी मुलगी आहे ना, तिला अभिनेत्री व्हायचंय. अरे वा. वा नाही. अहो हे खूळ तिच्या डोक्यातनं काढण्यासाठी तर ते काय ती जबाबदारी माझी. अहो मी असं फक्त एकच सांगा पप्पा, या बंदुकीतून कधी आयुष्यात गोळी झाडली की नाही? पुष्कळ झाडल्या. अहो कळल ना, हळू कळल ना. तर वा.
काय नाही झालं लग्न. क्षणाची साथ जीवन ही बहरे. हाय अमर. हा दिसत नाही कामात आहे, चला नंतर या. अरे सोनी, अरे तुम्ही या 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 का आलात तुम्ही? नाही नाही म्हणजे आलात ते बरं केलं तुम्ही. मला आधी सांगायचं ना, मी गेटवर आलो असतो वेलकम करायला. बरं या या, तुमच्याच ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे. बसा बसा बसा. तुम्ही इथे बसा, तुमचा मान इथे आहे. बसा बसा. आमच्या सारख्या माणसानं त्या खुर्चीवर बसल्यावर विरोधी पक्ष आमचे घोटाळे बाहेर काढतील. अरे बापरे. तेव्हा आमची खुर्ची आम्हाला प्रिय आहे. बर. तुमच्या त्या खुर्चीचा मान तुमचा आहे. बापरे किती बोलतोय. बसा बसा बसतो की. पाहिलं सोनी, याला म्हणतात सच्चा नेता. आपली खुर्ची आणि आपली वर्दी दोघांशी प्रामाणिक आहेत. बर, कसा काय रिस्पॉन्स आहे? चाललंय हळूहळू, मस्त चाललंय, पण मजा येते. ते जाऊ दे, तुम्ही आधी काय घेणार सांगा. चहा घेणार ना? चालेल. फर्स्ट क्लास. हॅलो हॅलो. हा जरा आतमध्ये 2 चहा पाठवा. हा साहेब पाठवतो. साहेब भुजंगराव चावरे आणि मोनीबाई साहेब आलेत. अरे नाही 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 नाही, एक मिनिट, त्यांना बाहेर तसंच थांबून ठेवा, आत पाठवू नका. बरोबर, मी बाहेर येतो. ओके ठीक आहे. काय झालंय? काही नाही, ते बाहेर ते मोठा क्लायंट आलाय ना. अरे मग त्याला आत बोलव. नाही नको, प्रॉब्लेम होईल. त्यांचा प्रॉब्लेम होईल. म्हणजे ते फार मोठे नाही तुमच्यापेक्षा. राहू दे बाहेर, तुम्ही बसा इथे, आराम करा, शांतपणे पहा. हे घ्या, हे आपल्या कंपनीचं ब्रोशर पहा, है ना, कशी बिल्डिंग असणार आहे, काय काय असणार त्यात. हे तू पण हे बघत बस. हे बघा, इथे बाजूला बघा, समोर बघा. मी जरा बाहेर बघून येतो. बाहेर येऊ नका पटकन. अरे काम महत्वाचं आहे. हा बरोबर. हे बरोबर. हाय. अरे का काय चाललंय काय तुमचं? काम चाललंय. काम चाललंय सगळीकडे. बरं झालं तुम्ही आला ना. जरा मला आधी सांगायचं ना, मी आलो असतो रस्त्यावर तुम्हाला हाकलायला, आत घ्यायला. म्हणलं चला ऑफिस बघू. ऑफिस इथे कुठे ऑफिस आहे? ऑफिस इकडे असं या साईडला आहे. व्यवस्थित आहे. कसं वाटलं ऑफिस? आहे ना, छान आहे ना. चला या 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 या. इथे कुठे ऑफिस? इकडे इकडे केबिन आहे, इकडे मिस्टर बीन आहे, समोर टीम आहे, वर 4-5 मालक बसतात कामाला. सगळं ठीक चाललंय, मस्त चाललंय. चला या 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 इकडे या 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 या. हो हॅलो, अहो आत या, इकडे या 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 या. बसा या, बसा बसा. हे बघा, तुमच्या ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे. बसा बसा. अहो तुम्ही तिथे काय बसताय? इथे बसा, ही जागा आहे तुमची. आम्हाला जागा दाखवायची गरज नाही. आमची जागा मी स्वतःच तयार करतो. आतापर्यंत लय लोकांनी आम्हाला जागा दाखवायचा प्रयत्न केलाय. सगळ्यांना त्यांची जागा दाखव. तुमची जागा दाखव का? नाही, तुमची ही जागा, आमची ही जागा. बसा. वा, का आलात का? नाही बरं झालं आलात, मला आवडलं. कळालं आपलं काम कसं चाललंय, कुठपर्यंत चाललंय. हे पण आणलं का? व्हेरी गुड व्हेरी गुड. हा बरं, काय घेणार तुम्ही? चहाच घ्या. सध्या गॅसवर चहाच जोरात चाललंय. बरोबर. सगळे बिझी आहेत, कोणाला वेळच नाहीये. काम करतो मी जातो आणि चहाची ऑर्डर देऊन येतो. तुम्ही स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? चला मी जाऊन येतो, पटकन चहा घेऊन येतो. पण मला ऑफिस दाखवा की आधी सगळं. ऑफिस एवढंच आहे, म्हणजे बाहेर रिसेप्शन आहे, ही एक कॅबिन आहे आणि तिथे मोठी कॅबिन आहे. मग ती दाखवा. नाही तिथे 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 क्रॅक माणूस बसलाय. असं चला की मग. नाही नको नको, म्हणून म्हटलं तुम्ही इथे बसा. काय तो क्रॅक असला तर आपल्याला काय करायचंय? आपली सोसायटी, आपलं काम महत्वाचं आहे. वाईट चांगली माणसं आलीच पाहिजेत. चांगली वाईट म्हणजे कुठल्याही दर्जाची माणसं काय येणार. आपला बिझनेस जोरात झाला पाहिजे, काय बरोबर ना? आणि त्याच्या कुठे नादी लागतंय?
आणि तो मोठा असल मोठा, तुमच्यापेक्षा मोठा नाहीये तो. हा, चाल. म्हणून म्हटलं त्याला तिकडे बसू देत, तुम्ही इथे बसा. तोपर्यंत हे बघा बघा काय काय यात ते. आम्ही कुठं वाचतो ते? वाचायचं नाही, नुसतं चित्र बघायचं किती स्क्वेअर फूट मध्ये कुठली जागा आहे, कुठल्या जागेत कोणाला ठेवायचंय, कुठल्या जागेत कोणाला उडवायचंय, काय ग तू पण वाच. आणि हे सगळं झाल्यानंतर मग हे पेन बघा, त्यातली शाही बघा, मी जर चाय बघून येतो. आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं, पटकन बाहेर येऊ नका. तो माणूस क्रॅक आहे ना, पटकन चिडायचा. असं म्हणताय? मग हा घोडा तुम्ही घेऊन जा. नाही नको. पटापट काम होत आहे. कशाला, घोड्याशिवाय काम करतो ना मी. तो राहू दे तुमच्याकडे. पटकन 2 घोडे पाठवतो, 2 चहा पाठवतो. अमर आलास? चहा संपला, दूध पाठवतो. नाही काम महत्वाचं आहे. आलो पटकन आलो. समर घेतला चहा घेतला. हा, आता मी तुम्हाला हे पाठवतो. नाही हे नाही हो, हे आपलं दूध पाठवतो. बाहेर येऊ नका. दूध संपलं, आलंच नाहीये. मी आलो. अरे अरे समर बोल सोनी. मोनी बोल. घेतलं दूध घेतलं? आलंच नाही. अजून नाही आलं? बहुतेक म्हैस आली नसणार. मी म्हैसीला घेऊन येतो. आणतो. नको रे बाबा. हसतो काय? तुझं बरं आहे, काही झालं की लगेच हात वर करतोस. माझं तसं नाही आहे ना. हो हा, तू जरा जातोस का रे? बहुतेक झोपलेत वाटतं. काय रे, कामावर चाललाय? हो नाही, आलो मी आता. आलास पण? हो जा झोप जा. जागीच येतो. अरे हा, झोपायला चाललायस ना? हा, जरा पाणी पिऊन जातो ना. जा. तुम्ही? हा, अबोली ओळख, मी तुझ्यासाठी काय आणले. अय्या, हे काय? याला आमच्या भाषेत गजरा म्हणतात. नाही म्हणजे तसं नाही. तुम्ही माझ्यासाठी पहिल्यांदाच गजरा आणलायत ना? बरं, पण माझे हात पिठाचे आहेत. तुम्ही मळता? हो चालेल. तू पीठ मळ, मी गजरा म्हणतो. माळतो. वा, ए अगदी आपली आठवण येते नाही? अप्पा घ्या 2 बॅगा आणि रशी, हे आमचं सामान. आप्पा पण रशी कशाला? काहीतरी गोंधळ घातला तर. काय रे, किती वाजले रे? 12:30. अरे बापरे, अजून एसटीला 1 तास बाकी आहे. मग सगळ्यांना हत्तीच्या पायदळी द्या. गाडी कोण चालवणार? आपण महाराणी साहेब. अप्पा पायदळी द्या, पायदळी द्या. अप्पा तिकीट घेतलेत ना? तिकीट खिशात नाही ठेवलंय, आतमध्ये बनियन मध्ये घातलंय. कंडक्टरने तिकीट मागितलं, तिकीट काढेपर्यंत गाव आलं. कोण आलंय गावावरून? गावावरून? अरे आम्ही चाललोय. कुठे? तीर्थयात्रेला. अच्छा, मला नाही कोणी सांगितलं. काय? अरे सांगायला तू घरी पाहिजेस ना. काय, मी आणि तुझ्या पणजीनं नवस केला होता की तू सुधारावंस, तुझा संसार नीट चालावा. तो आता आम्ही फेडायला चाललोय आणि सगळ्या भाडोत्र्यांना सांगितलेलं आहे, जे काय पैसे येतील
ते आबुलेच्या हातात द्या. आजपासून संसार ती चालवणार आहे. काय अप्पा अहो एवढंच आहे ना. मग चला आम्ही सगळे तुमच्या सोबत येतो. चला. मी एकटी नाही राहणार फ्रेम मध्ये. तू जरा गप्प बस. आपण नंतर बघू ना कधीतरी. अरे तुम्हाला एकांत हवा आहे ना. आपल्याला नाही त्यांना म्हटलंय. बरोबर अप्पा बरोबर. बरोबर काय बरोबर. तुम्ही पण इथे थांबायचं नाही. जास्तीत जास्त वेळ बाहेर थांबा. ठीक आहे समर, आजपासून नाईट ड्युटी चालू करूया. पणजी पाया पडते. फौजा तयार करा. अगं आत्ता आपण जाणार, मग त्यांना प्रायव्हसी मिळणार. फौजाला काय वेळ आहे की नाही फौजा. हा आशीर्वाद दे आशीर्वाद. अष्टपुत्र भव. बापरे एकदम अष्ट नको. नंतर सगळ्यांना मला एकट्यालाच पोसावं लागेल. मी खेळवीन की सगळ्यांना. गपकन बस मध्ये बस असं म्हटलं. नो 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 प्लीज प्लीज व्हेरी सॉरी. हा ओके ओके बाय. अरे बापरे एकदम अचानक चौघ. हा काय खरंच बुकिंग पूर्ण झालंय. मी आता तुमची कुठलीच मदत करू शकत नाही. तुम्ही काय आमची मदत करणार? आम्हीच तुम्हाला मदत करायला आलोय. सॉरी मी नाही समजलो. आणि आम्ही जरी तुम्हाला समजून सांगितलं तरी ते तुम्हाला समजणार नाही. आणि कदाचित ते तुम्हाला नंतर समजेलही, पण त्यावेळी तुम्हीच समजण्याच्या पलीकडे गेलेले असाल. नाही मला तरीही नाही समजलं. आता ही फाईल बघा म्हणजे तुम्हाला समजेल. घ्या पाणी घ्या. आता समजलं ना? म्हणजे भाविक जमीनदार हा जमीनदार नसून झोलर आहे. बरोबर. म्हणजे त्याने तुम्हालाही जमीन 2 कोटीला विकली. बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांचीच त्यांनी फसवणूक केली. बरोबर. बरोबर 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 चूक असू शकतं का? आणि चूक बरोबर असू शकतं का? आणि चुकीतून बरोबर घडू शकतं का? आणि बरोबर हे बघा चुकून काय चुकीचं बरोबर बरोबर. एक मिनिट. तुम्ही बधीर झालेले आहात. बरोबर. माणसाच्या नकळत दक्षिणेकडचे 2 खंड उत्तरेकडे सरकले ना की माणसाचं असंच होतं. आता आपल्याला एक पर्याय आहे की त्या झोलर जमीनदाराच्या विरोधात फसवणुकीची कोर्टात केस दाखल करूया. बरोबर. आणि जर आपण ही केस जिंकलो तरच आपल्याला आपले पैसे परत मिळू शकतो. बरोबर. नाहीतर जसं त्या जमीनदाराने आपल्याला रामराम केलं तसंच आपल्याला आपल्या पैशाला रामराम करावं लागेल. बरोबर. नाही पण मी काय म्हणतो, आपण त्या जमीनदारालाच पकडलं तर? झोलर माणसं झोल झाला की पसार होतात. आणि आता आम्ही होतो. आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम केलं. आम्ही आता वकील शोधतो. तुम्ही सुद्धा आता तुमचा वकील शोधा. बेस्ट ऑफ लक. काय? चहा आणलाय तुमच्यासाठी. नाही मला नको चहा. मग मी दुसरं काही आणू का? प्लीज मला काही आणू नकोस. मला शांत बसू देत. मी भाम आणू तुमच्यासाठी. नको ना बाई. जा तू जा. नाही ते काम कर. तू इथे थांब. मला काय लागलं तर मी जाईन. तू आता कशाला थांबले? जा ना तू. तुम्हीच म्हणालात ना इथे थांब म्हणून. आय एम सॉरी यार. सॉरी सॉरी. नाही तू जा 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 प्लीज. कुतुबने कशासाठी बोलवलं काय माहिती? हा बरंच झालं भाऊजी तुम्ही आला. का काय झालं? नाही म्हणजे कुतुबनी पण फोन करून बोलवला. हो वहिनी तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमचं काम करा. आम्ही वर जातो. हा कुठे आहे तो? वर आहे. चल रे. चल रे. हे बघ इथे बसलाय. काय रे कुतुब काय झालं? एवढं अर्जंट का बोलवलंस?
अरे आज आमच्या सिनेमाच्या एपी कडून पैसे मिळणार होते हो. आणि त्यात तू फोन करून मग? बोलवलंस. अरे यार मित्रांनो, मी तुम्हाला मला काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे आता मी जे काही सांगेन त्यावर त्याचा उलट अर्थ काढू नका प्लीज. काय तुमची शपथ घेऊन सांगतो, ह्या व्यतिरिक्त मी दुसरा कुठलाही विचार केला नाही. चल रे. ऐका ना प्लीज, मला समजून घ्या. मी फार मोठ्या संकटात आहे रे. मला तुमच्या मदतीची गरज आहे. अरे तुम्ही मित्रासारखे आहात ना माझ्या. हा मित्र? अरे तू मित्र या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुला? हे जर माहित असतं ना तर असा वागला नसतंस रे आमच्याशी. आणि हो, यापुढे आमच्याशी मैत्रीची अपेक्षा करूच नको. चल रे. कोणाशी बोलतो यार? तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम्हें एक पैसा दे दो वो 10 लाख. ए भगवान के लिए दे ना. नहीं देना. अरे कट. अरे हॅलो एक्सक्यूज मी, कोण तुम्ही? चला बाजूला व्हा. नाही, मला माझ्या मित्रांना भेटायचंय. कोण आहेत ते? अमर आणि समर. अरे सीन मध्ये आहेत ते. मॅडम सॉरी मॅडम. ठीक आहे. अरे काय अवस्था झाली तुमची? ए तू इथे काय आलायस? मित्रांनो, फक्त एक काम करा तुम्ही. तू एक शब्द बोलू कसा? तू जे काय आमच्याशी वागलास ना त्यावर तुझा स्वार्थ कळलाय. तू पण आम्हाला काय भेटायला आलायस, यातही तुझा स्वार्थ आहे. अरे 2 कोटीला चुना लागलाय ना, मला तर त्याच्यावर केस करायची आहे. त्यासाठी मला तुम्ही दोघे हवे आहात, कळलं? पैसे हवे आहेत. आणि तुम्हाला अजूनही सांगतोय, तुमची शपथ घेऊन सांगतो, त्या दोघींमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. तरी मी तुला बोलवतो, आपल्यासारखा सामान्य माणूस कमी वेळात पैसे नाही कमवू शकत. सामान्य तुम्ही असाल, मी सरदार आहे. सरदार सरदार बोलून त्यांचा अपमान करू नको. मग ते कोण आहे? आमचे डिरेक्टर आहेत. कितवा पिक्चर? दुसरा. हा पहिला. खूप कमाल आहेत त्याने. काय म्हणतोय? नमस्कार डिरेक्टर साहेब. हॅलो. नमस्कार. कोण आहे रे? सर, मी या दोघांचा मित्र आहे. हा सर, आमच्या ओळखीचे. सॉरी सर, ऍक्च्युली ना जरा टेन्शन मध्ये होते, पैशांची गरज होती म्हणून ते आपलं. थोड्या पैशांची गरज आहे. 2 कोटी. 2 कोटी? सर, हा मोठा संस्थानिक आहे. 5 ते 7 कोटीचा बंगला याचा. पैसे नाही दिले ना तर बंगला तुमच्या नावावर. हो, हवं तर आपण तसा अग्रीमेंट करूया ना. हाँ ठीक है मगर पैसा मैं नहीं दे सकता है, वो एक ही आदमी दे सकता है, वो है गुच्चा भाई टायर वाला. क्या? कौन है वो? अरे वही जो अमीरों से छीन के गरीबों को बांटता है, जो गरीबों का मसीहा है. मेरा पंटर तुमको उधर लेके जाएगा, समझा ना? चल निकल. हाँ. बोल. दगडातून चालायला लागते. और कितना लंबा है? इधर ही चल. भाई देवाशपथ सांगतो, मला माहित नाही भाई. कुठे आलो आपण यार? गुच्चा भाई कोई मिलने के लिए आया आपसे. भेजू क्या? भाई सलाम भाई. काय? अरे आपण सारखे दिसतायत. अरे आपण तीर्थयात्रेला गेलेत ना, तू जरा शांत राहा ना. काय रे, काय काम आहे? नाही भाई, ते शूटिंगच्या डायरेक्टरने तुमची ओळख सांगितली होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे देणार आहात. हा तो येडा. काय गॅरंटी काय? भाई तेलियाच्या समोरचा बंगला आहे ना, तो ह्यांचाच आहे. हा. अच्छा,
जिथे आपण गेम केला होता त्यो कुणाच्या नावावर आहे? माझ्या. काय? नाही म्हणजे माझ्या वडिलांच्या नावावर आहे. हा, शिवाय 2 चाळी सुद्धा आहेत. कुणाच्या नावावर आहे? माझ्या वडिलांच्या नावावर आहेत. पण एकुलता एक मी वारस आहे. भाई यांचे पूर्वज आहेत ना संस्थानिकाकडचे सरदार आहेत आणि तेव्हापासूनची प्रॉपर्टी यांची. हो. किती पैसे पाहिजे? 10-12 हजार. येडा बोलला होता 10-12 लाख पाहिजे म्हणून. नाही तेवढे असले तर चालतील पण परतफेड करायला जरा उशीर लागेल. मी येळेवर पैसा द्यायला जाणतो तसा येळेवर वसूल करायला पण जाणतो. माहिती ना आपलं नाव काय? ते टायरवाला. गुच्चाभाई टायरवाला. सायराम रघु माणूस पाठवतोय 10 पेट्या देऊन टाक. काय झालं? तुम्ही करेक्ट माणसाकडे आलात. मी ॲडव्होकेट केसकर. आतापर्यंत एकही केस हरलेलो नाही कारण ही माझी पहिलीच केस आहे. ते ठीक आहे पण पेपर्स काय म्हणतायत? पेपर तर ओरिजिनल आहेत. ते आहेतच खरे पण माझे जे पैसे अडकले आहेत ते मला परत कसे मिळतील तेवढं सांगा. माझी फी थोडी जास्त आहे. त्याचा बंदोबस्त आहे माझ्याकडे. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त एक्सक्यूज मी. जावई बापू मी अबोलीची आई बोलते. हा आई बोला. कसे आहात तुम्ही? मस्त. तुम्ही? एकदम बरी आहे. हो बर. बरं मी यासाठी फोन केला की आज माझ्या मुलीचा म्हणजे तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे बरं का. हो. तुम्ही आणि अबोलीने आठवणीने यायचंय बरं का. ओके ओके. हा घ्या तुमचा ऍडव्हान्स. हा पण बाकीचे पैसे जसे तारका पडत जातील तसे देत जाईन. ओके. काय झालं? काय रे आवाज कुठून येतोय? काय रे त्या दोघी तुमच्या रूम मध्ये कशा? ऐकून घे माझं. हे बघा तुम्ही काल नशेत होता आणि आता या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा डॉक्टरांना बोलवा. तुम्ही कोण? डॉक्टर. पेशंट कुठे? काय झालं? या दोघींचे मिस्टर कोण आहेत? त्यांनी पुढे या. वा 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 अभिनंदन. ओ ते माझे मिस्टर आहेत. काय ग्रेट आहात हो तुम्ही. आम्हाला एक सांभाळताना नाके नऊ येतात आणि तुम्ही चक्क 3-3. बरं जाऊ द्या असं एखाद्याचं नशीब. अभिनंदन अभिनंदन. कशाबद्दल? तुम्ही त्या दोघींच्या मुलांचे बाप होणार आहात. जरा ऍडजस्ट कर. ऍडजस्ट करू? माझा साधा सरळ दिसणारा नवरा लफडेबाज निघाला आणि मी ऍडजस्ट करू? माझ्याच घरात 2 सवती आणून ठेवल्या त्याही गरोदर आणि मी ऍडजस्ट करू? साधी सरळ बायको मिळाली तिचा गैरफायदा घेतला तरी मी ऍडजस्ट करू? मला सांगा मी काय काय ऍडजस्ट करू? अबोली तू बस इथे. हे बघ माझा ऐक. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. का वागला तुम्ही असं? अगं पण वगैरे काही नाही.
मला तर आता माझी स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य जर असं एन्जॉय करायचं होतं तर का केलं माझ्याशी लग्न? का माझं लाईफ बर्बाद केलं? तू घर सोडून चाललीस? हेच हवं होतं ना? नाही, वाटलंच मला. मीच चुकीची अपेक्षा केली. पण काय चुकलं माझं? कसली शिक्षा आहे ही मला? मी काय चुकीचं वागले? हे बघ, मी मान्य करतो की माझी मोठी चूक झाली, पण ही चूक मी का केली आहे हे जर एकदा ऐकशील का? हो, तयार आहे मी ऐकायला. हे बघ, तू जे काय पाहिलंस ना ते सगळं खोटं आहे. माझी शपथ घेऊन सांगतो, त्या सोनी आणि मोनी आहेत ना, त्या अमर आणि समरच्या मैत्रिणी आहेत. हे बघ, प्रेयसी आहेत, प्रेयसी. या दोघांचं त्या दोघींवर फक्त एकतर्फी प्रेम आहे. अगं, ह्या दोघी मूळचे श्रीमंत आहेत आणि हे दोघं जन्माचे गरीब. आता ह्या दोघांचा त्या दोघी प्रेमाचा स्वीकार करतील का? नाही ना. म्हणून त्यांनी माझ्याकडनं मदत मागितली. मदत? कसली मदत? आणि तुम्ही का गेलीत? थांब जरा आठवू दे. काय? नाही, काय सांगू तुला. अगं, म्हणजे त्या दोघांचा प्लॅन होता की या दोघींच्या नजरेत श्रीमंत मुलांपेक्षा गरीब मुलं पैशानी नाही तर मनाने श्रीमंत असतात आणि तेच खरे प्रेमाचे काबिल असतात, हेच दाखवायचं होतं. आणि म्हणून त्याने माझ्याकडनं मदत मागितली. आणि हे दोघं माझे मित्र आहेत म्हटल्यावर मी नाही म्हणू शकत नाही. पण तरीही मी त्यांना म्हटलं, अरे बाबा नाही, नको, माझं लग्न झालंय, हे असं करणं फार चुकीचं आहे, बरं दिसत नाही. पण दोघं ऐकायलाच तयार नाही. रडायला लागले, गायवाया करायला लागले, पाया पडायला लागले. आणि तुला माहितीये, मला कोणाच्या चेहऱ्यावरचं दुःख बघवत नाही. मी लगेच होकार दिला आणि मग खेळवायला सुरुवात केली. खेळायला सुरुवात झाली म्हणजे मी त्या दोघींना भेटायला लागलो. कधी अमर, कधी समर या नावाने भेटायला लागलो. मग दोघींमध्ये मैत्री झाली. मग दोघींना माझ्या प्रेमात अडकवत गेलो. मग गरोदर केलं? नाही बघ, त्यांना गरोदर करण्यात माझा काडी मात्र हात नाहीये. आईला सगळं हे मैत्रीसाठी केलं आणि माझ्या तांगलटीला आले सगळं. त्या नक्की गरोदर आहेत की नाही हेच मला खणून काढायचंय. काय? शोधून पाहायचंय. पण त्या दोघी असं का करतील? का गरोदरपणाचं नाटक करतील? अगं, हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. तेच कळत नाही काय चाललंय. हे बघ, तुझी शपथ घेऊन सांगतो, माझ्यामुळे त्या गरोदर झालेल्या नाहीये. किंबहुना मी त्यांच्याजवळ एकदाही गेलेलो नाहीये. हे बघ, मी भयंकर संकटात आहे. मला आता खऱ्या अर्थाने तुझ्या आधाराची, तुझ्या प्रेमाची गरज आहे आणि तू घर सोडून चाललीस. प्लीज प्लीज तू मला मदत कर. सोनी. अमर, हे काय चाललंय? आणि मला एक सांग, ती अबोली तुझी कोण लागते? हे बघ, माझं ऐक. एक मिनिट, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. अरे, मी प्रेग्नेंट आहे ही आनंदाची बातमी तुला द्यायची होती आणि एक मिनिट बस इथे. आधी मला सांग, हा काय प्रकार आहे? हे बघ, आपण इतक्याही जवळ आलेलो नाहीये की जेणेकरून तू प्रेग्नंट राहशील. तरी तू खरंच प्रेग्नंट असशील ना तर आताच तुझ्या पप्पांशी. एक मिनिट. ऍक्च्युली मुळात मी प्रेग्नेंट नाहीये. मी नाटक करत होते. कोणाच्या सांगण्यावरून? हे बघ, ते मी तुला सांगू शकणार नाही आता. पण मला एक सांग, ही अबोली कोण आहे? वहिनी. हा, मी तुला सांगितलं होतं ना की आम्ही तिळे भाऊ आहोत. तिळे? तू मला तिघे म्हणालेलास. नाही, मी म्हटलं होतं तिळे. तिघे नाहीत, तिळे. तू नीट ऐकलं नशील. तर आम्ही एकदम सेम टू सेम दिसतो, अगदी कॉपीवर कॉपी. त्यातला मोठा कुतुब, 2 नंबर अमर, 3 नंबर समर. मी कुतुब आहे ना, कुतुब हा 1 नंबरचा झोलर आहे. काय आहे, कुतुबला ना अबोली बरोबर लग्न करायचं नव्हतं, पण तो सुधरावा म्हणून आमच्या वडिलांनी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला ब्लॅकमेल करून त्याचं लग्न लावून दिलं. बिचारी अबोली ना. ती तर आहेच बिचारी. तसा हा 2 नंबरचा भाऊ अमर, तो एका मोठ्या कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता. पण डोक्यात बिझनेसचं खूळ खुचलं आणि त्यांनी दिली नोकरी सोडून. मग पुढे काय झालं त्याचं? पटतंय तुला ना? पटवा पटवी केली त्याने. मग काय केलं त्याने, एका श्रीमंत मुलीला पटवलं आणि तिच्या वडिलांना लग्नाचं आश्वासन देऊन बिझनेससाठी 1 कोटी रुपये मागितले. तर ती मुलगी कोण? तर ती मोनी, सोनी. ओ, व्हेरी स्मार्ट. नाही, कसला स्मार्ट, 1 नंबरचा झोलर. म्हणजे मोठा भाऊ तो तसा, 2 नंबर भाऊ असा. दोघेही आपापल्या बायकांना वेळ देत नाहीत. तरी पण त्या दोघींना असं वाटतं की आमचा नवरा म्हणजे सरळ साधा सज्जन. अरे, म्हणजे सरळ सरळ त्या दोघींची फसवणूक करतायत ती दोघं. आणि या गोष्टीची जाणीव तू करून द्यायला हवीस ना त्यांना, अमर. एकदा दिली होती तशी जाणीव करून. म्हणजे एकदा काय झालं, अबोलीला
कुतुबचं बाहेरचं काहीतरी कळलं म्हणून तिने धसका घेतला. आम्ही डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी तिला तपासलं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की अरे बाबा अशी पटकन कुठलीही न्यूज तिला देत जाऊ नका. अहो जीवाला धोका आहे. या अशा भीतीमुळे सोनीलाही काही सांगू शकत नाही, म्हणजे हिंमतच होत नाही आमची. अरे पण खरं तर आता त्या दोघींना त्याच्या आधाराची गरज आहे. तोच आधार मी त्यांना देतोय, कधी समर बनून कधी कुतुब बनून. अरे पण काय आमच्या घरची इज्जत राखायची म्हटल्यावर हे करणं मला भागच आहे. आणि हे बघ तू तू ह्या बंगल्यात खुशाल राहा, पण आपलं हे गुपित त्या दोघींना कळता कामा नये. खरं सांगू मोनी, आता खऱ्या अर्थाने मला तुझ्या आधाराची गरज आहे. खरं सांगू अमर, मी फार लकी आहे रे. मला तुझ्यासारखा सरळ साधा आणि प्रामाणिक लाईफ पार्टनर मिळाला. हा हॅलो डॅड. अगं सोने बेटा, 2 दिवस झाले. डॅड ते काय ना, मी माझ्या मॉडेलिंगच्या शूट करता बाहेर गावी आले ना म्हणून. काय? मला न विचारता कशी गेलीस? पण डॅड मी अमरच्या परवानगीने आले इथे. सोने बेटा, तुला मला सांगावंसं वाटलं नाही का? डॅड ते काय ना, मी जर तुम्हाला विचारून आले असते तर तुम्ही मला नसते येऊ दिलत ना म्हणून. आणि मला हे शूट फार महत्वाचं होतं माझ्या करिअर साठी, म्हणून मी आले. अगं पण डॅड मी ना, माझी प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही हे सगळं अमरशी बोला ना प्लीज. सोनी, बाय, लव्ह यू, बाय. अमर, हॅलो हॅलो मोनी बेटा. अगं अगं कुठेस तू? गेले 2 दिवस नाहीयेस. काय प्रॉब्लेम आहे का? डॅडी ऍक्च्युली मी ना सिनेमाच्या शूटिंग साठी बाहेर गावी आली आहे. म्हणजे मला न विचारता तू गेलीस कशी तिकडे? नाही, मी समरची परवानगी घेऊनच आली आहे ना इथे. हा, म्हणजे माझी परवानगी घ्यावीशी वाटली नाही तुला? डॅड, मला वाटलं ना माझ्यापेक्षा समर तुम्हाला जास्त समजावून सांगेल. बरं मी शूटिंग मध्ये आहे. प्लीज प्लीज मला सवड मिळाली ना की नंतर आपण निवांतपणे बोलूया. प्लीज प्लीज प्लीज. ओके, बाय बाय. लव्ह यू डॅडी. ओके, बाय. तुला कुतुब बद्दल सगळं सांगून सुद्धा तू त्याच्यासोबतच का राहतेस? कारण तू मला त्यावेळेला जे काही सांगितलंस ना, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न तयार झाले होते. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मला मिळाली ना, तेव्हा पहिल्यांदा थँक्स म्हणायला मी तुझ्याचकडे येणार होते. माझ्याकडे का? अमर याबद्दल, कारण त्यांनी त्याच्या आयुष्यात त्याच्या घरच्यांसाठी आणि अबोली आणि मोनीसाठी जे कॉम्प्रोमाइज केलेत ना, ते बघून मी अजून त्याच्या प्रेमात पडली. आणि त्या दिवशी जर तू त्याच्याबद्दल माझ्या मनात गैरसमज नसता करून दिला तर कदाचित या सगळ्या गोष्टी मला कधीच कळल्या नसत्या. सो वन्स अगेन थँक यू व्हेरी मच फॉर दॅट. हॅलो अमर. हा हा सर बोला. अलंकार हॉटेलमध्ये येऊन भेट. का सर? ते मी तुला इथं आल्यावर सांगतो. लवकर ये. ओके ओके. यार समर, सगळं उलटच होतंय रे. हो ना यार, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. त्याशिवाय या गोष्टी आपल्याला कळणार पण नाही. कुतुब काय करतोय ना हे आपल्याला कळलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत राहावंच लागेल. हो, मगच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. सोनी ऐकून घे माझं. तू इथे काय करतोस? माझा- प्लीज बाहेर जा इथनं. प्लीज सोनी. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. हो. प्लीज बाहेर जा. हो सोनी, प्लीज. सोनी माझं ऐकून तर नाही, घे. मला तुझं नाही ऐकायचं. चला. ए हॅलो, तुझी हिम्मत कशी झाली? तू माझ्या गाडीत कसे येऊन बसलास? आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं नाही, मला बोलायचं. नाही बोलायचं. प्लीज इथून बाहेर जा. हे बघ, हे माझं ऐकून तर घे. पण मी तुझं काय ऐकू? अरे आहेस कोण तू? ठीक आहे, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मी जे काय सांगणार ना ते आपल्या सॉरी तुझ्या फायद्याचं. आणि मला एक सांग रे, तू कधीपासून माझ्या फायद्याचा विचार करायला लागलास? तुझ्यासारख्या सेल्फिश माणसाला असं बोलणं शोभत नाही. आणि या क्षणाला मला तुझं काही ऐकायचं नाहीये. अगं सोनी, हे बघ कसं आहे माहितीये का, की त्यावेळी मी तुझा विचार करायला हवा होता, पण त्यावेळीची परिस्थिती इतकी गंभीर होती ना
की मी तुझा विचार करू शकलो नाही. तुला चांगलीच माहिती आहे, गरिबी आणि श्रीमंतीच्या प्रेमामध्ये अडकलेल्या 2 जीवांचा निर्णय घ्यायचा होता, म्हणून हे सगळं करावं लागलं. मला तुझी नाही रे बोलायचं, तू जा नाही तर प्लीज. हे बघ ऐक, आणि तो पर्याय सहज नव्हता. तो पर्याय शोधून सुद्धा सापडत नव्हता. त्यावेळेस स्वतःच्या मनाचा होकार नसताना सुद्धा मला आपल्या प्रेमाचा, रिलेशनचा ब्रेकअप करावा लागला. दादा चला चला. कसा चाललंय? बस सर, तुमच्या आशीर्वादामुळे सगळं सुरळीत चाललंय. बर, काम कुठवर आलंय? कुठलं काम? ते काम ज्या कामासाठी सोनीच्या न कळत तुला 1 कोटी दिलं. हा, चालू आहे, बिझनेस चालू आहे. मी सोनीच्या डोक्यातलं मॉडेलिंगचं खूळ काढण्याच्या कामाबाबतीत बोलतोय. काल मला कळलं ती एका मॉडेलिंगच्या शूटिंगसाठी बाहेर गावी गेलीये आणि तू तिला परमिशन दिले म्हण. ते खूळ काढलं नाहीस? काय सर, एखाद्या व्यक्तीला जडलेली सवय आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. म्हणजे आपण किती पण म्हटलं सवय सोड तर ती पटकन सुटू शकत नाही, कारण त्याच्या शरीराला आणि त्याच्या मेंदूला त्याची सवय लागलेली असते. म्हणजे सोनीच्या डोक्यातलं मॉडेलिंगचं खूळ तुमच्या बोलण्याप्रमाणे निघू शकत नाही? बरोबर. 1 कोटी माझे मला परत करा. नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये. कसं आहे सर, मला एक सांगा, सोनीला मॉडेलिंगची सवय का लागली? कारण सुंदर दिसते, फिगर सॉलिड आहे, सेक्सी आहे, बोल्ड आहे. हे तिला ठाऊक आहे, कळलं का? त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलाय. आणि आत्मविश्वास कमी करायला जरा वेळ लागतोच ना. एकदा का आत्मविश्वास कमी झाला ना की तिची मॉडेलिंगची सवय आपोआप बंद होईल. या सर, त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. हे माझ्यासाठी मागवलंय. थँक्यू. कळलं ना, काहीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. एक्सक्यूज मी जरा बाथरूमला जाऊन येतो प्लीज. 2 मिनिटात आलो. आधी जाऊन येतो. काम इथंच. होय साहेब. आता हा इथे कशाला आला? आयला. समर. अरे सप्पा पप्पा. काय करतोयस? काय नाही, लघुशंका व्यक्त करतोय. इथं नाही, इथे नाही. पण म्हणजे इथं कसा काय? जनरली आपण टॉयलेट मध्येच करतो. जनरल लोक सुद्धा टॉयलेट मध्ये येऊनच नैसर्गिक विसर्जन नाही. तू इथं कसा काय? हा, मी हे याला आमच्या एका मोठ्या मित्राला भेटायला आलो होतो. मीटिंग होती आमची वर. करा मीटिंग पण करा. असं पण आमच्या कामाकडे पण लक्ष द्या. हा, तेच तर करतोय. तेच लक्ष आहे माझं. त्याचं काय बघा, त्या तुमच्या मुलीच्या डोक्यातून पिक्चरचा खूळ काढायचा आहे ना, संपूर्ण प्रयत्न करतोय मी. प्रयत्न नको नुसते, डायरेक्ट रिझल्ट द्या. येस सर. हा, मला सगळं समजतंय. बाहेर गावी जाते आणि सिनेमामध्ये ऍक्टिंग करते. पण एक लक्षात ठेव, जर कळे खूळ काढलं तिच्या डोक्यातनं 1 कोटी आणखीन देईन. काय म्हणताय? काय म्हणताय? पण नाही काढता आले ते खूळबिळ काय सगळं डोक्यातनं, तर मग तुला माझा घोडा माहिती, ते काढू का? नाही, इथे कुठे काढताय? नाही, ठीक आहे, ओके, चला. थँक्यू सर. सॉरी. हा, चला आपण बाहेर बोलूया. या बाहेर थांबताय? थांबतो. मी जरा जाऊन येऊ पटकन. आता लगेच लागले प्लीज. पटकन या म्हणजे झालं. इथे काय करतोय? मालक आतमध्ये बोलवत आहे.
चल काय चल तिकडे बघ तिघीसाठी बाहेर येऊन वाट बघतायत. हो रे मग आता काय मला प्रश्न पडलाय त्यांच्या समोर कोण म्हणून जाऊ, कुतुब, समर की अमर? एक काम करूया, काय? माझ्याकडे उद्याच्या शूटिंगचे ना 5 सेम शर्ट आहेत, त्यातले 3 वापरूया. हा हे बघा तुम्ही इथेच थांबा. हा मी आतलं सामावून घेतो. आणि एक काम करा, चेहरे दाखवू नका. ओके. अरे आबोली दारात का उभी आहेस? चल झोप, चल चल ये. समर. अरे हा मी समर नाही, मी अमर आहे. चल तुला रूमवर सोडून येतो. चल. वहिनी कुतुब भाऊजी नाही आले अजून? नाही बघ ना, बराच वेळ झाला अजून आलेच नाहीयेत. हो हल्ली जरा वाईट सवय लागल्यात ना त्यांना. नाही म्हणजे कुठल्या जुगाराच्या अड्ड्यावर किंवा दारूच्या गुत्त्यावर नाही ना? हे बघ. नाही ग, दारूचं आणि पत्त्यांचं व्यसन नाहीये त्यांना, बायकांचं वेड आहे. काय बोलताय वहिनी? अहो त्याला कसलं आलंय बायकांचं वेड? उलट बायकांनाच त्याचं वेड लागलंय. अगदी तो स्मार्ट वर्कर मध्ये मोडतो ना माझ्यासारखा. पण समर का नाही आला अजून? येईल ग, तिघे भाऊ एकत्र आले ना की गंमतच येणार आहे. बघ तू. हा बघ बघ म्हणजे तिघ फार क्वचित असे एकत्र येतात आणि आले की बघ काय सॉलिड धमाल करतात. पण त्याचा फोन का डेड लागतोय? इलेक्ट्रॉनिक माल आहे ना. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं असंच असतं, आज चालतो उद्या नाही चालत. हो. शिवाय तो चायनाचा माल आहे. 1 नंबरचा चालू. हा नाही म्हणजे चालला तर नशीब, नाही तर फेकून द्या. चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. हे बघ उद्या दिवसभर मी तुझ्या सोबत आहे. चल. उद्या नको ना, काय? आजच जाऊया ना आउटिंगला. उद्या मला महत्वाचं काम आहे रे. ठीक आहे, वर जाऊन महत्वाच्या गोष्टी चर्चा करूया. चल चल. ते बाहेर कोण आहे? कोण? ते हे समर आणि कुतुब. समर? तो बाहेर काय करतोय? चल आपण वर जाऊया. चल 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 चल. ये ये बस. आता मोनी. ही मोनी कुठे गेली? हाय डार्लिंग. समर कधी वेळ देणार आहेस मला? अगं यार काय सांगू तुला, काम एवढी वाढलेत ना, मला बिलकुल वेळ मिळत नाही. आणि त्यात तू मध्ये आलीस, या घरामध्ये आलीस. पुढचा आठवडा तर जाम बिझी आहे मी. नाहीच आहे घरी, नाहीच आहे मी. हो ना. मला असं वाटतं की तू तुझ्या घरी गेली असती तर बरं वाटलं असतं. काय आहे, काम वाढलंय, बिझनेस वाढलाय, नवीन साईड ओपन केली आहे. साईडला जाऊन येतो. साईड वर जाऊन येतो, पटकन येतो. अरे डोंट वरी, मी हा गेलो आणि हा आलो. हे घे, तोपर्यंत फुलं टाकत बस. फुलं आणतो. लवकर ये. कारणाशिवाय बाहेर येऊ नको. मी हा गेलो आणि हा आलो. अमर, तू त्या खोलीत काय करतोस? वाचलात ना, मी अमर नाही, समर. ओ सॉरी या, पण अमर कुठे मग? अमर आहे खाली, कुतुबशी बोलतोय. अमर असा कसा तो येईल? म्हणजे मी जातो आणि मी येतो, त्याला पाठवतो. बरं. तुम्ही बसा, पटकन पाठवतो मी. ओके. बसा. Sorry. नाही, नो प्रॉब्लेम. समर? मी ओ सॉरी कुतुब भाऊजी. नाही मी अमर भाऊजी सॉरी. बोल ग, मी समरच आहे. बोल काय झालं? समर, अरे माझं डोकं गरगरतंय. काय बोलते? अरे बापरे, उलट्या होत आहेत? नाही. आंबट खावंसं वाटतंय? हा. मग काय प्रॉब्लेम नाही, बस मी आंबट पाठवतो. हे काय ते तुझं ते कोकम सरबत पाठवतो. बस बस पटकन पाठवतो. हा आलोच. आबोली, त्या मोनीला गरगरताय, जरा कोकम सरबत नेऊन दे. अरे बापरे, म्हणजे आता इथपर्यंत मजल गेलीये तर. अगं तसं नाही, तिला कोकम सरबत हवंय. काय तेच तेच घेऊन बसलीस? तुला सांगितलं ना माझा काहीच संबंध नाहीये. तुझी शपथ हे घेऊन बघा, सांगतो. माझी शपथ घेऊ नका. तुमच्यासारख्या अप्रामाणिक माणसाच्या तोंडीनं शपथ वगैरे शब्द शोभत नाही. हे बघ प्लीज, माझ्यावर विश्वास ठेव. त्या दोघींना गरोदर कोणी केलंय त्याचा छडा लावण्यासाठी मलाही कसरत करावी लागते ना. त्यासाठी बायकोला वहिनी म्हणा, त्या दोघींसाठी मला राबवून घ्या. प्लीज माझ्यासाठी कर. तुला थोड्याच दिवसात दाखवीन मी तुझा किती चांगला पती येते. पती आधी केल्यात त्या उचापती निस्तारा. अजून असं किती वेळ थांबायचं इकडे? काय माहिती यार, चेहरा पण लपवावा लागतोय. हो. कंटाळा आला, काय करायचं? मला पण.
चल निघायचं का? हा, चल. यार कुतुब, आता तरी आराम करू दे ना. जाम थकलो रे. अरे यार मी पण थकलोय रे. चल आपण झोपूया. तुझ्या कुशीत शांत झोप लागेल मला. हो हा. आणि त्या ओरडत आल्या तर अमर समरच्या नावाने समर पुण्यात वाली होती. अटक पटक चवळी चटक चवळी मारली टँक टँक टँक. येस. समर नाही मी सॉरी कुतुब भाऊजी. नाही मी अमर भाऊजी आय एम सॉरी. कशाला सॉरी बोलताय? मी कुतुब भाऊजी. काय म्हणताय? ते अजून कोकम सरबत नाही आलं. कोणाला सांगितलं होतं? समरला. तो पीत बसलाय. नाही कोकम सरबत पी डिस्कशन करतात दोघे जण. अच्छा. हाक नका हाक मग मारू नका. भयानक डिस्कशन चालू आहे. मी तिकडून पळून आलोय. काय काय पाहिजे काय तुम्हाला? कोकम सरबत लगेच पाठवतो. तुम्ही आराम करा. लगेच पाठवतो. बरं. वाट बघा. नाही नाही आज जाऊन वाट बघा. बर पाठवतोच. हा बंद कर दरवाजा. कोण येईल उगाच. माझी वाट लावली पोरीने. अरे किती वेळ बसायचं अजून? कुतू पण वर गेलाय, वहिनी पण नाहीये. दाखवा तोंड दाखवा. झोपले दोघे. ऐक देवा. ए कुतुब तुझा फोन आहे. घे घे तूच घे. मी हा बोल बोल. थकलो यार. हॅलो भाई बोल लगा या. तेरी माँ की पुण्यतिथि. पुण्यतिथि? अबे साले तू गया भोसरी के गांव में. ए गाली किसको दे रहा है? हाँ पहले तूने शुरुआत क्यों किया? तू मेरे को पहचानता है क्या? अरे भाई है मैं भाई. अबे कैप्टन फास्ट ब्रेक तू भाई है बहन? हाँ मेरे को क्या साला उल्टा जवाब देते. इतना जल्दी मेरे को भूल गया? ए बोली बच्चन भारी चाय के साथ खारी. तू क्या मेरी आइटम है क्या जो तुझे चाय के साथ बुढ़ा के खाऊं मैं? क्या रे मैं तेरे साथ सीधी तरीके से बात कर रहे. तू तेरे में घुस जाता है. ज्यादा नाटक मत करा. तेरा पैसा कब देगा? कौन सा पैसा? हाँ पैसा मैंने खा लिया. अरे वो जो तेरा बैड टाइम में मुझसे लेके गया था वो पैसा. ए बड़ी बड़ी बातें रात को आते वड़ा पाव खाते. हाँ अच्छा तो तू वो मसीहा है हाँ. जो बुरे वक्त में काम करता है. अमीरों से छीनता है ना और गरीबों में बांटता है. ए आप लोग गरीबों में बांटता है. वही मैं गुच्चा भाई टायर वाला. एक टायर तेरे को टायर में डाल के इतना गुच्छा दूंगा ना कभी मसीहा बन पाएगा ना किसी बहन का भाई. समझा क्या? अभी फोन रख नाहीतर आमची सटकेल. किसको फोन लगाया? किसको फोन लगाया? चल चल नाही म्हणताय. चल पकड रे. चायला आता माझी सटकल रे. काय रे काय झालं काय एवढं सटकायला? कोणाचा फोन होता? काय माहिती कोण तो गुच्छाबाई होता. मरू दे त्याला. कुच्छाबाई. ही धर्मशाळा आहे का? घरात आहे का कुणी? म्हणजे तू? तुम्ही कोण? मी कुतुब. मी अबोली. मी अमर. समर. तुम्ही सगळे माझेच रे माझेच. अगं पणजी आप्पा तुझ्या बरोबर होते ना. आप्पा कुठे आहेत? कोण आप्पा? अरे कुतुब पहिलं तिला विचार ती एकटी बंगल्यात कशी आली. अरे गधड्या तोच प्रश्न विचारला ना मी. एक कुतुब हे बघ एक तर तिच्या लक्षात राहत नाही. मग हा बंगला कशा लक्षात राहिला? तू बरोबर याच बंगल्यात कशी आलीस? आधी मला हे सांगा हे माझ्या हातावर कुणी काय लिहून ठेवलंय? हे आप्पांनी लिहिलं होतं चुकामुक होऊ नये म्हणून. पण ही आली बरोबर. आप्पा कुठे आहेत? म्हणजे आप्पा हरवले की काय? अरे आप्पा. कुतुब टेन्शन घेऊ नकोस. बघ पण जी आपल्या समोर व्यवस्थित उभी आहे आप्पा पण व्यवस्थित असतील. आप्पा तुम्ही एक काम करा ना आप्पांना फोन करा. आईला फोनवर आयला माझा. ए माझ्याकडे लाव पटकन लाव. विचार काय चाललंय कुठे तुम्ही? म्हणजे आले म्हणा वगैरे. हा एक मिनिट. अरे आप्पांच्या मोबाईल एक बाई बोलते आणि ती म्हणते की इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे. काढवा. ठेव फोन. ठेव. आप्पा कुठे आहेत? पुन्हा आप्पा. इकडे मला आधी सांग हे आप्पा कोण? तुम्ही सगळेजण एवढी त्यांची काळजी का करताय? हे बाई या बाईला घेऊन जा. जरा बेडरूम मध्ये नाही शांत झोपू दे. जा. हे कुतुब कसला विचार करतोयस? काय नाही रे.
जमाना खराब आहे रे. आप्पा कुठे गेले असतील? हे बघ गाडी पार्किंग करू रे. सोनी या वर्षीच्या फेमिना मिस ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे की नाही? तुला माहिती आहे ना डॅडना हे सगळं नाही आवडत. काय बोलू मी? हा डॅड. सोने बेटा कुठं आहेस तू? डॅड मी तुम्हाला बोलले होते ना मी शूटिंग करता बाहेरगावी आले म्हणून. मग तुझी गाडी इथं अलंकार हॉटेलच्या बाहेर कशी काय? डॅड ते काय आहे ना माझ्या फ्रेंडला अर्जंटली गाडी हवी होती म्हणून मी शूटला येताना तिला गाडी देऊन आली आणि मी ती घ्यायची विसरले. डॅड मी शॉर्ट मध्ये आहे मी तुम्हाला नंतर फोन करते ना. बाय. बरं बरं. अहो 3 केसमध्ये अडकलोय मी. अहो म्हणजे मी खड्ड्यात पडलोय. या खड्ड्यातून मला बाहेर काढा लवकर. थरसोडे हे रिअल इस्टेटचे खटले त्यांचे निकाल लवकर लागत नाहीत. बऱ्याचदा केस करणारे निकालात निघतात. पण त्यांचे निकाल अजून रखडलेले आहेत. अहो पण मला एक्सक्यूज मी. हॅलो अमर. अरे मी सोनी बोलतेय. हा हा बोल. कुतुब बोलतोय. मी अमर बोलतोय. ऐक ना एक प्रॉब्लेम झाला रे. काय झाला प्रॉब्लेम? मी ना तुला न सांगता घराच्या बाहेर आले आपल्या पर्सनल कामा करता आणि डॅडनी इथे माझी गाडी पाहिली रे बाहेर हॉटेलच्या. अरे पण मला न विचारता घराच्या बाहेर पडलीस कशाला तू? ते सोड ना आता मी प्रॉब्लेम मध्ये अडकली. तू पटकन ये ना इथे. एक काम कर तिथंच थांब. मी करतो काहीतरी मॅनेज करतो. ए प्लीज प्लीज. हा हॅलो. हा अमर कुतुब बोलतोय. हा कुतुब काय रे? अरे सोनी त्या अलंकार हॉटेलच्या इथे कुठेतरी गेली आहे तर तिची गाडी तिच्या वडिलांनी म्हणजे हावरेनी पाहिली आहे. जरा प्रॉब्लेम मध्ये आली आहे. जरा प्लीज मॅनेज कर. अरे पण मी शूटिंग मध्ये कसं काय मॅनेज करू? प्लीज प्लीज. हा ठीक आहे चल काहीतरी मॅनेज करतो. चल बाय. हा बाय. मॅडम हा शॉट लावलाय. हा काय सर इकडे shot इकडे लावलं. शॉट तुझ्या आईला शॉट लावलाय. मॅडम बोलतो Sorry, sir. चल. Sorry. सोंडक्या साला शॉट लावलाय. जरा गाडी पार्क कर. हा मॅडम या. सर माझ्याकडे फार वेळ नाहीये. हा ओके आपण प्रोजेक्ट बद्दल या हॉटेलमध्ये डिस्कस करूया. ओके माझी काही हरकत नाहीये. हॅलो मॅडम. ओ हॅलो राजा. पहिल्यांदी का नाही चल आतमध्ये. मूर्ख कुठला? मी काय केलं? आता बघतो काय. चल. सारखं काय मारतं मला? हा राजा बोल बोल. हॅलो साहेब. हा एक बातमी सांगायची. हा मी आताच मोहनी मॅडमना हॉटेल अलंकार मध्ये जाताना पाहिले. काय? तुमचं चेक पेमेंट करतो मी. एक्सक्यूज मी सर ऍक्च्युली माझ्या बाबांना मी ही फील्ड केलेली आवडत नाहीये आणि त्यांच्या बॉडीगार्डने सुद्धा मला पाहिले. ओके सो तुमची काही हरकत नसेल तर ही मीटिंग आपण पोस्टपोन करूया का प्लीज? ओके सर प्लीज. या सॉरी. इट्स ओके. राजू भावांचा टाइम दे ना पैसे. असं काय करतो राजू? दे ना काहीतरी पैसे दे ना. रोज रोज नाही मागत राजू. तू असं काय करतोस राजू? ए राजू दे ना रे पैसे. अरे दे ना राजू. अरे तुला कळतंय का? अरे तुला एक मुलगी होईल चांगली. अरे आधीच मुलीने सतवलंय. अजून दुसरी मुलगी होईल. अरे नाही तुला नाही तर मग तिला मुली होतील. तू बाजूला हो. अरे दे ना असं काय करतो? हे राजू पैसे दे ना. पैसे दे ना राजू. असं काय करतो राजू? दे 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 ना राजू. असं नाही जास्त झालं. हो बाजूला. मस्ती SMS. मला माहिती आहे तुम्ही स्मार्ट वर्कर आहात. हे बघा लवकरात लवकर या केसचा निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला 2 कोटी मिळायला हवेत नाही तर मरेन मी. अहो जीवन मरणाच्या कसल्या गोष्टी करताय धरसोडे? अहो ही केस खून दरोडा रेपची नाहीये.
ही केस फसवणुकीची आहे. तुम्ही जर ही केस जिंकलात ना तरच तुम्हाला पैसे मिळतील, पण हारलात तर नका निगेटिव्ह बोलू नका. गेले काही दिवस माझ्याशी कोणीच पॉझिटिव्ह बोलत नाहीये आणि ऐकवत पण नाहीये मला. हे बघा, एक्सक्यूज मी. हा मोनी बोल. हा कुतुब बोलतोय. नाही मी समर बोलतोय. हा समर, हा जिथे असशील तिथून निघून ये. अरे ऍक्च्युली मी माझ्या फिल्मच्या मीटिंगसाठी अलंकार हॉटेलला आले होते आणि तिथे मला माझ्या पप्पांच्या बॉडीगार्डने पाहिलं. बरं, अरे त्याने पप्पांनाही बोलावून घेतलं इथे. सो प्लीज, मी अडचणीत सापडली आहे रे, ताबडतोब काहीतरी कर. अरे पण मला न विचारता तुम्ही घराच्या बाहेर पडता कशाला? पडते कशाला मला न विचारता घराच्या बाहेर? एक काम कर, तिथेच थांब. तुम्हाला पण अलंकार हॉटेलच सापडलंय. एक काम कर, तिथेच थांब. मी काहीतरी मॅनेज करतो. हॅलो. हा हे बघ समर, कुतुब बोलतोय. अरे यार ती मोनी आहे ना, ती अलंकार हॉटेलच्या इथे गेली. अरे तिच्या वडिलांच्या बॉडीगार्डने तिला पाहिलंय. अरे मग आता चावरे तिथे कधी पोहोचतील, त्याच्या आत तिला मॅनेज कर. हा अरे बाबा मी करतो. अरे पण मी का बसत आहे? प्लीज. ओके ओके ओके, लगेच पोहोचतो मी. ओके. हा अहो तुम्ही कुतुब का अमर का समर? काहीतरी घोळ आहे. हे हावरे चावरे कोण? ही सोनी मोनी कोण? काय आहे? बोला. ती एक मोठी स्टोरी आहे. नमस्कार. हा नमस्कार. काय म्हणला राजा तू? मी मोनी मॅडमला इथून जाताना पाहिलं. आत्ता? अरे कसं शक्य आहे? बाहेर गावी गेली ती शूटिंगला. एक्सक्यूज मी. चल चल बघू. कोण आहे? यू वॉन्ट डान्स विथ मी? ए अरे नाही बाबा, आमच्या इकडे असं रस्त्यात नाही नाचत. ओके ओके, नो प्रॉब्लेम. गो गो, तू जायचं गो. गो गो, तू जायचं गो. अरे जाऊ दे येडे येडे तू जायचं गो. गो गो, तू जायचं गो. गो गो, तू जायचं गो. तुझ्या आईचा गो. नाव यू गो. No. ओके ओके मॅन. आईचं गो. ओके, माझ्या आईचे गो. माझ्या आईचे गो. आता काही करा, पण लवकरात लवकर माझ्या केसचा निकाल लावा. केस कर. अहो धरसोडे, मी माझे 100% प्रयत्न करतोय. व्हेरी गुड. बाकी तुमचं नशीब. नशिबाचं सांगू नका. आपण नशिबावर अवलंबून नाहीये. आपण नशीब घडवणारा माणूस आहे. चला येतो. तुमचा फोन. नशीब. थँक्यू. तिला काय झालं? क्या हुआ भाई? साला मेरा फोन नहीं उठा रहा है. मेरा उसकी तो पहली नजर में उसका फ्यूचर पहचाना था. हाँ भाई. साला खुद को शाना कौवा समझता है. हाँ, उसको मालूम नहीं है मैं डोम कौड़ा हूँ. हाँ भाई. अरे ऐसे कौवों की बिरयानी मैंने बहुत खाई है. हाँ, गुच्चा भाई बोलते हैं मुझे. हाँ भाई. जैसे मैं पैसा देना जानता हूँ, वैसे मैं लेना भी जानता हूँ. हाँ भाई. एक काम कर. हाँ हाँ भाई. कुतुब की कुंडली निकाल. अब भी निकलता भाई. हॅलो. हा बोला. माझं तुझ्याकडे एक काम आहे. हा. ते फोनवर सांगता येणार नाही. तू उद्या बंगल्यावर ये. हा येतो ना. आणि बघ, ठीक 11 वाजता ये, न विसरता. 11 वाजता? हो येतो. हॅलो. हा चावरे साहेब बोला. हा समर. असं का? मी त्यांना उद्या बरोबर 11 वाजता बंगल्यावर बोलवलेलं आहे. तू सुद्धा वेळेवर पोहोच म्हणजे झालं. हा येतो 11 वाजता ना? हो येतो. ओके. आईला चावऱ्याने 11 वाजता बोलवलंय, हावऱ्याने पण 11 वाजता बोलवलंय.
दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कसा काय पोहोचणार मी? हा बोला. हा वकील साहेब बोला बोला. हे बघा, उद्या जर तुम्ही वेळेत आलात ना तरच येत्या आठवड्यात तुमच्या केसचा निकाल लागू शकतो. हा ठीक आहे ना, मी येतो उद्या दुपारनंतर ऑफिसला येतो. ओके. नाहीतर तुम्हाला 2 महिने वाट बघावी लागेल, नाहीतर तुमची वाट लागेल. चालेल? नाही नको नको. अहो 2 महिने काय मरीन मी. नाही काय कुठल्याही परिस्थितीत मी उद्या 11 वाजेपर्यंत पोहोचतो ऑफिसला. ओके ओके. आता बोला. हे बघा केसकर, तुमच्या बोलण्यानुसार माझा होणारा जावई अमर हाच कुतुब आहे. बरोबर. आणि हा कुतूब आमचा होणारा जावई समर आहे. बरोबर. पर एक लक्षात ठेवा, ही गोष्ट जर खोटी ठरली तर अहो अजूनही मी वकिली पेशामध्ये अजूनही एकही केस मी हरलेलो नाहीये. कारण ही माझी पहिलीच केस आहे. हॅलो, मी केसकर वकील बोलतोय. हो बोला. तुमच्या समोर एक केस आली आहे. होय, माझ्या समोरच आहे. हॅलो, मी केसकर वकील बोलतोय. हो, केव्हा चालली आहे? माझ्या समोर आहे. असं कसं होईल? माझ्या समोर एक केस आली आहे. काय? एकाच वेळी 3 ठिकाणी काय नाही केस केस झाली हा, सही. झाली. ओके ओके, तुम्ही काही काळजी करू नका. जजशी माझं बोलणं झालंय. हा. जज म्हणाले या केसमध्ये काही तथ्य नाहीये. केस एकतर्फी होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुमची केस क्लीन आहे. केस एका आठवड्यात उभी राहील आणि दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ताबडतोब पैसे मिळतील. हो, पण माझे पैसे लक्षात आहे माझ्या. ठरल्यापेक्षा जास्त देईन मी. अरे वा. बस. थँक्यू व्हेरी मच. कुतुब 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 मिनार. एक कुतुब 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 मिनार. एक कुतुब 3 मिनार. पैशाच्या झोलामध्ये फसली ना. एक कुतुब 3 मिनार. कोणाला शक नाही? काढा पटकन. पैशाच्या मोहापायी डाव रचला. उंदीर बनून झाला नाग डसला. पैशाच्या मोहापायी डाव रचला. उंदीर बनून झाला नाग डसला. थँक्स यार, थँक्स. आज पुन्हा तुम्ही मला वाचवलं. पण वकिलांशी बोलणं झालंय. वकील म्हणाले की जजशी बोलणं झालंय. पुढच्या आठवड्यात केस लागू शकते आणि पुढच्या 15 दिवसात आपल्याला पैसेही मिळणार आहेत. कारण जज म्हणाले केस मध्ये दमच नाहीये. फुल प्रूफ आपल्या बाजूने लागणार आहे. बस ते 2 कोटी मिळाले ना, त्या दोघींच्या वडिलांना 1-1 कोटी देणार आणि मुली पण पाठवून देणार. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मात्र फार दुरावले गेलो. पण मी तुम्हाला खात्री देतो, त्या 2 प्रेयसी तुमच्या 2 प्रेयसी तुमच्या स्वाधीन केल्याशिवाय मी राहणार नाही. चल, ही आनंदाची न्यूज आधी घरी जाऊन देऊया. चल चल, come on, come on. Making me crazy. Don't know what to do, they make me feel so easy. All the ladies making me crazy. Don't know what to do, they make me feel so easy. माँ क्या तुम्हारी भाई? क्या खूबसूरत बंगला है भाई. क्या पहचान है हमारी. यहाँ पे अपन मेहमान बन के नहीं आए हैं. हाँ भाई. रहने वाला कुतुब है ना. हाँ. उसके पास पैसे वसूल करने आए हैं. अच्छा भाई. जा कुतुब को देख. देखता हूँ भाई. घर पे जितने भी लोग हैं सबको पिस्तौल लगाओ. हाँ भाई. तुम्ही एक काम करा. तुम्ही इथेच थांबा. मी आज जातो, त्या दोघीला बाहेर पाठवतो. मी तर गाडी स्टार्टच ठेवा. आत गेलो की त्याला पाठवतो. लवकर या. आबोली, आबोली, आबोली.
आबोली 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 अगं आज मी भरपूर खुश आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आलोय. हे बघ, आपल्याला आता थोड्या दिवसात पैसे मिळतील. त्या दोघींना त्यांच्या घरी पाठवून देऊ. बस राणी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी परत असं वागणार नाही. हे बघ, मी नेहमी तुझाच राहणार आहे. एकपत्नी, एकवचनी, एकनिष्ठ, पतिव्रता. आज मी भरपूर खुश आहे. हा, हे तिकडे काय बघतेस, माझ्याकडे बघ. यार समर, खूपच उशीर झाला यार. अजून बाहेर कसा नाला तू? हो यार, एक काम करतो, मी जाऊन बघतो. एक मिनिट थांब. मला ना काहीतरी झोल वाटतं. मला अजून एक कुतूबर विश्वास बसत नाहीये. तू एक काम कर, जाताना मास्क घालून जा आणि आतमध्ये जाऊन सांग खरा कुतूब तूच आहे आणि त्या दोघींना घेऊन ये. ठीक आहे? बरोबर बोलतोस. चल, सांभाळून जा. ठीक आहे. ए मोनी, ए मोनी, ए मोनी, चल चल, आपल्याला पळून जायचे. चल, अरे चल ना, बाहेर गाडी तयार आहे. चल जाऊया. आईला कशी ओळखणार? अगं मी समर. मोनी चल ना. अगं चल ना. अगं तू अशी काय? अरे इकडे तिकडे काय बघतेस? चल. गुच्चबाई, मी तुमचे पैसे नाही घेतलेत. तुमचे पैसे कुतुबने घेतलेत. कोण तू? मी समर कोण? समर धरसोडे, कुतुबचा भाऊ. खरं सांगतोय मी. आप्पांचा मुलगा. अरे बघतो काय, धर त्याला. गोळी का मारलीस? हायला, गोळीचा आवाज. समर पण अडकलाय. तो बघ पळतोय तो. ए समर, ए थांब. हे अमर थांब. हे अमर, अरे थांब. अमर थांब. हे समर गेला कुठे? समर, सोनी, मोनी, हे सोनी, अरे चल बाहेर जायचं आपल्याला. थांबायचं नाही. चल, गाडी तयार आहे. त्या समरला पण बोलो आणि हा ती मोनीला पण बोलो. चला लवकर. अरे बघताय काय आता, ही ओळख ना कशी मला. अरे मी अमर आहे, अमर. अरे अमर, अरे इकडे तिकडे बघताय. चला ना. समर, अरे गुच्चाबाई, हे बघा, तुमचे पैसे मी नाही घेतले, त्या कुतुबने घेतले ना. तू कोण? मी अमर. अमर म्हणजे कोण? अमर म्हणजे कुतुबचा भाऊ आणि अप्पांचा तिसरा मुलगा. कसं शक्य आहे? अप्पाला एकच मुलगा आहे. तुम्हाला कसं माहित? अरे मीच अप्पा. अरे अप्पा, कोण आहेस तू? मी सांगतो. मी कोण तू? आपा, मी अमर. आपा, हे अमर. मी बघतो काय ते. आप्पा, काय सगळं कशासाठी केलं? तुला सुधारवण्यासाठी. आणि मीच अडकलो आतमध्ये. म्हणजे? अरे तुला जमीनदारांनी फसवलं. ही गोष्ट तू अमर आणि समरला बोललास. हा, पण तेव्हा तुम्ही तीर्थयात्रेला गेला होतात ना? मला आबोलींनी सांगितलं. मग ठरवलं तुला धडा शिकवायचा. मग मी हावरे चावऱ्यांना भेटलो. त्यांना म्हणालो, तुमचे पैसे परत फेडायची जबाबदारी माझी, पण माझ्या मुलाला धडा शिकवलाच पाहिजे. आणि तुझ्याही आता लक्षात आलं असेल, पैसा असा सहजासहजी नाही मिळवता येत. खालनं वर जावं लागतं. तू मोठी स्वप्न बघत राहिलास. आणखी एक, हा अमर, समर, हे दोन चांगली मुलं आहेत, प्रामाणिक आहेत. अहो, जसे तुम्ही कुतुबला 2 कोटी दिलेत,
तशी या मुलांना 10-10 लाख रुपये द्या. बघा पोरं मेहनत करून स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवतील तुम्हाला. माझं अजूनही ऐका, तुमच्या मुलीची लग्न यांच्याशी करून द्या. आप्पा आम्ही कधी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? आप्पा आम्ही तुमचा शब्द टाळलाय का कधी? काय रे बघता काय? चला पटापट पटापट. हॅलो इकडे. अरे इकडे ये. आता काय नाही केशात म्हणून हे घेऊन टाक तुला तर. बरं आप्पा ही सगळी गॅग जमवलीत कुठून? हे आपल्या चाळीतलं भाडोदरी. 3 महिने भाडं दिलं नाही म्हटलं लागा का आम्हाला. अरे सोडतोस की नाही आम्हाला? का शिरत चेक करू इथेच? अरे ही सगळी फौज आणलीस कुठून? हे घर आहे की धर्मशाळा? कुतुब 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 पिन्ना